हाय सगळ्यांना, नमस्कार. हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय का सांगा मला. हॅलो हॅलो, हाय हाय सगळ्यांना. अरे नुसता हाय हाय चाललंय, काहीतरी विचारा, बोला. दुबईकर येतोय आवाज. येस येस. मग जेवला का? खाल्लं? काय जेवला ते कमेंट करा पटापट, चला. म्हणजे उद्या मला जेवायला काय बनवायचं ते तुमच्याकडून टिप्स मिळेल. नेक्स्ट ट्रिप बघू आता, कोणी स्पॉन्सर मिळालं की कोणता तरी नवीन देश वगैरे बघून यायचं. कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त. खूप दिवसाने आली लाईव्ह. जेवायला या. बैंगन बनाया है. ओके. तुझे व्हिडिओ खूप छान असतात, थँक्यू. सोयाबीन चिली. अगं बाई, मला ना जेवण बनवायला आवडत नाही. त्याच्यामुळे जरा असं मटण आम्ही खात नाही, आम्हाला बोलाई आहे. तू काय खाल्लं? मी तर बाबा चिकन केलं आहे, फ्लावरची भाजी. सगळे मटणवालेच आहे तिकडे. कशी आहेस तू? मी एकदम छान. हो, बरी आहे बरी आहे. फिश केलं. खायला आवडतं का? हां, ऑफकोर्स, कोणाला नाही आवडत. तुम्ही पण तर आयतच खाता ना, मोठं घरी बनवता. बायको बनवत असेल नाही तर मम्मी बनवत असेल. ताई हैदराबादला कधी येणार? हैदराबादला तुम्ही तिकिटी पाठवा मला, सगळेजण. तुम्हाला जिथे मला बोलवायचं तिथे मला एरोप्लेनची तिकीट पाठवा, ठीक आहे? तिकीट, खर्च, राहण्याचं वगैरे सगळं, मोठं इव्हेंट सगळं तुमच्या खर्चाने मी येईल. आता विचारा मला. कुठे आहे तुम्ही? दुबईला? हो. कशाला? तुझं नाव घेते म्हणजे खाली अजून ढीग लागेल, आमची पण नावं घे म्हणून. हाय हाय नफिसा. अरे अशीच आहेत यारी, पोरांना सुधारणार नाही सिर. तुझी रील मस्त असतं, फार हसू येतं. हसा हसा. तुम्ही कुठे राहता? अरे काय यार, असे ना तुम्ही का म्हणजे पहिलीत असल्यासारखं करता यार तुम्ही लोक. इंस्टाग्रामवर काय आता 1 महिना झाला जॉईन केलं आहे. तुम्ही कुठे राहता? तिकीट पाठवायला काय? काय विकायचं ते विका, ठीक आहे? मला जर तुम्ही बोलवणार ना, इकडे ये तिकडे ये, इथे येणार का तिथे येणार का, तिकीट पाठवायची. मग तुमचं घर विका नाही तर जमिनी विका. आज तू माझ्या व्हिडिओला लाईक केलं, मी खूप खूप काय पहिल्यांदा किती काय म्हणजे काय. अगं ये बाबा, हे जास्त चढवायचं नाही. तू माझ्या व्हिडिओला लाईक केलं, तू माझ्या व्हिडिओला लाईक करते, मी तुझ्या व्हिडिओला लाईक केलं, त्यात काय एवढं? काही आनंदी विनंदी व्हायचं नाही. याने तुम्ही लोक ना याले इन्फ्लुएन्सर लोकांना चांगली झाडावर चढवता. तुमचे रील खूप छान असतात, धन्यवाद. हाय ज्योती, हाय. मराठमोळी फॉरेनर, हे फॉरेनर बिरेनर आपण अजिबात नाही. गुड नाईट. मग कशाला आलास? तुझा जाऊन झोप ना. आलास कशाला तू? खरंच? हां, मग काय, नको ते नखरे. ताई थोडं प्रेमाने बोलत जा. अरे बाबा, रागाने बोलते तर ह्यांना माझ्यावर लय प्रेम येतं. प्रेमाने बोलली तर बाई 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 नको बाई, मला डायबिटीज व्हायचा. जय महाराष्ट्र. यांना आता माझ्या रागाची सवय आहे. प्रेमाने बोलली तर पहिलं तर ह्यांना विश्वास बसणार नाही, सगळ्यांच्या किडनीमध्ये हार्ट अटॅक येईल. तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात. मॅडम रेती पाहिजे का तुम्हाला? कशाला? सरळ बंगला, रेडीमेड बंगला बिंगला असेल तो दे मला. रेती पाहिजे का? काही. मी झोपू का? झोप बाई, झोप तू.
बाई काय हा प्रकार, आमच्याकडे असेच असतात प्रकार. तू काय करतोस तिकडे काम, आधी सांग मला. तुझं काम धंदा काय तो मला सांग, पगार पाणी सगळं सांग, त्याच्यानंतर मला विचार. नुसत्या चौकशा. तुम्हाला काय पाहिजे करा, तुमचा 7-12 करा नावावर आमच्या. तुला काय पाहिजे, सगळ्या आमिर बापाच्या अवलादी आल्यात ना आज माझ्या अकाउंटला. मी तुमचा खूप मोठा पंखा आहे, आता फिरू नकोस अजिबात, थंडी आहे. राम राम ताई, जेवण झालं का? हो झालं ग. माझे मेसेज जात नाही का? अगं तुझे कमेंट तर लाईक करते ना मी, 2-2 कमेंट करतेस तू, लाईक करते ना मी, येत आहेत मेसेज. काय म्हणते दुबई ताई, शेजारी चांगले आहेत का तुमचे, तुम्हाला डोकं लावत नाही? नाही रे, इकडे शेजारी कोण आहे काय माहिती, साऊथ इंडियन आहेत, तर आम्ही काय बोलत बिलत नाही त्यांचं, ते काय आपल्याला अंडा गुंडा थंडा पाणी कळत नाही. मुलगी तुमची कुठे आहे? आहे आतमध्ये बसली आहे. तू चास कमानला आल्यानंतर काय आल्यावर सांग, मला भेटायचे तुला. कशाला भेटायचे मला, इथे मी असते साडीमध्ये, दिवसभर कामं करत असते घरातली, आणि तुला कशाला मला भेटायचे? मेकअप पण करायला मिळत नाही गावी गेल्यावर, किचनमध्ये असते मी, काय बघायचं तुला मला? त्यात माझे फॉलोवर, कर काम कर, सासू सासऱ्यांना खायला घाल. चास कमानला कधी येणार? काय बसा तिकडं, जॉब बघा आमच्यासाठी. बाबा मी काय एजन्सी खोलली आहे का? तुम्ही काय पण फालतू प्रश्न विचारू नका. मला माहिती आहे अर्ध्या लोकांनी तर मला फक्त मी दुबईत राहते आणि ही जॉब बिबला लावेल म्हणून तुम्ही लोकांनी मला फॉलो केलंय ना. किती वाजले आता? 8:25 झालेत रात्रीचे. तिला थोडा खोकला आहे त्याच्यामुळे ती जास्त बोलत नाही, बोलताना मग तिला खोकायला होतं. तुमचे व्हिडिओ खूप भावनिक आणि हृदयस्पर्शी असतात. अरे कोणाचे बघितले तू? कोणत्या आय डीवरचे बघितले? त्या दुसऱ्यावाल्या आय डीचे बघितले का? ज्योतिताई जेवण झालं? हो हो झालं झालं. ताई तुझे व्हिडिओ मस्त असतात, मस्त हसवता तुम्ही, मस्त हसा तुम्ही सगळे, दात काढत राहा, इतके दात काढा, हसा. घरातले पण बोलले पाहिजेत, याला लाज उरलेली नाही. आयुष्याची वाट लागली तरी दात काढताय. तुम्ही मेकअप करता का हो? नाही अजून मेकअपचे ब्रँड कुठे येत आहेत मला, तर मग मेकअपचं काय आलं ना सामान बिमान तर कसं वापरायचं ते पण मी विचारते ब्रँडला. डोंगलं काय माहीतच नाही ना. पण तरी पण त्यांचं असतं की नाही तू कर, प्रमोशन कर. लोकांनी विकत घेऊ ना घेऊ, आम्हाला त्याच्याशी काय लेणं देणं आहे. आमचा ब्रँड लोकांपर्यंत पोचू दे की अशा नावाचा एक ब्रँड आहे. इकडे दुबईमध्ये ना सगळे चांगले आहेत, त्यांचे असे डिमांड नसतात एवढं सामान विकलं गेलं पाहिजे. माकड छापांना आम्ही काय सामान विकायला सेल्स गर्ल आहे का? आम्ही तुमचं ब्रँड लॉन्च करतो, लोकांपर्यंत एक ब्रँड दाखवतो अशा नावाचं काहीतरी आहे. दात काढून आलायस का तू काल डॉक्टरकडे जाऊन? छान दिसते, धन्यवाद. फिल्टर जिंदाबाद. मग काय आता लाईव्ह येण्यासाठी मेकअप करू, रात्रीचं मेकअप करून बसू, परत तोंड कोण धुवायचं रात्रीचं मेकअप करून, त्याचा एक वेगळा कंटाळा. म्हणून मेकअप नाही करायचा, आपलं फिल्टर लावायचा. 1 मिलियन फॉलोअर झाले की असं प्रोफेशनल मेकअप बिकअप करून बसणार मी. आपले मिलियन फॉलोअर नाही, कशाला फालतूचा मेकअपला पैसा घालवायचा. माझा कॅमेरा काय चालू होईना, तुमचं काय खरं नाही. कोणत्या तरी बाईने श्राप दिलेला दिसतोय तुम्हाला. ईश्वरीसाठी ऑनलाईन आलो आहे. आता ईश्वरीच्या पेजला जाऊन आधी फॉलो करा. हां ती रागवली आहे तुम्हा सगळ्यांवरती. मम्माचे एवढे फॉलोवर, मम्मा मला का नाही हे लोक फॉलो करतात, नुसतं कमेंटमध्ये बोलतात ईश्वरी आवडते ईश्वरी आवडते. ईश्वरीला फॉलो कोण करणार? मी म्हटलं ह्यांचा काका. फिल्टर जिंदाबाद. मग काय, माझा मित्र महेश तुमचा खूप मोठा फॅन आहे. आणि तू काय आहेस मग? तो मोठा फॅन आहे तर. अगं तिला खोकलाय ग,
मग ती खोकते, मग मला खूप कसं तरी वाटतं. तुम्ही कपिल शर्माचा कोर्स केला आहे का? नाही. तुम्ही आहे ना फेसबुक आणि यूट्यूबवरती जाऊन आहे ना एक मी आता व्हिडिओ अपलोड केला आहे, तो बघा पहिला जाऊन, समजलं ना. तुम्हाला ना लाजानी येत. आता 600 लोक लाईव्ह आहेत, त्यातले 600च्या 600 जणांनी मला आता यूट्यूबला असं रोज 1000-2000 लोकांनी फॉलो केले ना, माझे होऊन जातील 1,00,000 सबस्क्रायबर. पण नाही, तुम्हाला माझं चांगलं कसं बघवेल. जे आज मला यूट्यूबला फॉलो करणार ना, त्यांना देव करो पाहिजे ते मिळो. आणि जे लोक नाही करणार ना फॉलो, मी एवढं सांगून पण आता माझ्या लाईव्हला आहेत 623 लोक, चांगले त्यांचे नांगे बसू दे. घरात चांगलं बायकोने मारू दे लाटण्याने, आईने शिव्या घालू दे, नाही तर बॉसने मारू दे. आणि ज्यांनी मला ऑलरेडी फॉलो केलेलं आहे ना, त्यांना आत्ताच सांगते, व्ह्यूज द्यायचे. हां, नुसतं फॉलोचं बटन दाबून काही तिथे नाचायला जायचं नाही, बघायचं, जबरदस्तीने बघायचं. मान्य आहे मी डोक्यात जाते, बघायचं, तरी पण बघायचं. ॲड पण स्किप नाही करायची, ती पण बघायची पूर्ण. कसली आहेस तू? मग काय, अशीच आहे मी. आता फॉलो केलं ना मला, मग आता माझ्या सगळ्या हट्ट पूर्ण करायचे, जबरदस्ती. चुपचाप मी सांगेल तेच ऐकायचं. आता काही लोक बोलतायत मला खाली, आम्ही आमच्या बायकोचं ऐकत नाही. ती शिव्या घालते, तुम्हाला ऐकत नाही. ऐका तुम्ही. माझं तर जे लोक ऐकतात ना, बाई देव त्यांचं इतकं भलं करतो, इतकं भलं करतो. खरं सांगते, तुम्हाला अजिबात काही कुठे जायची गरज नाही. सगळ्या देवांचं दर्शन माझं ऐका तुम्ही, सगळ्या विश कंप्लीट तुमच्या. तुझ्या गावाचं नाव सांग. नाही सांगणार मी. काय तुम्हाला माझं हायलाइट्स वगैरे काय बघायची पद्धतच नाही. नमस्कार ज्योतिताई, नमस्कार. तू डोक्यात जातेस माझ्या. हां, मग मी डोक्यात जायला झाली आहे लाईव्ह. डोक्यात जाते तोपर्यंतच चांगलं आहे. मला आवडतं असं सोशल मीडियावरती. मी तर ऐकत आहे, मग काय ऐकायलाच पाहिजे ना. हो, कॉक खाल्लंय आता, कोंबडी. छान हसतेस, थँक्यू. 600 लोकांना बोलली, तोपर्यंत 483. गुणाचे नाहीत गे लोक, यांना असंच ओरडावं लागतं मला. नेल्स खूप छान आहेत तुमचे, थँक्यू. अंगठीतले खडे पण चांगले आहेत, थँक्यू. तारीफ, फक्त तारीफ करत राहा माझी, मग माझी अशी दुआ निघते तुम्हाला. तुमचं ऐकलं, आता माझं नवरा नंदन सासरा सगळे ऐकत आहेत. ऐकू दे, ऐकू दे, सगळ्यांना ऐकू द्या. ए सुनेला जरा खुश ठेवा, ठीक आहे. ऐकताय ना सगळे, अख्खं खानदान. सून जसं बोलेल तसं ऐका. सगळ्यांचं म्हातारपण, तरुणपण, बालपण सगळं छान जाईल. आता तुझ्या सगळ्या खानदानाने ऐकलं मी काय बोलली ते. हो का? ते यूट्यूबवर फेसबुकवर गेलेत ग ज्योतिताई. त्यांनी फक्त फॉलो नको करू दे. मी सांगितलं ना, मार खाणार ते लोक. मी लगेच श्राप पण देऊन टाकते आणि असं आशीर्वाद पण देऊन टाकते. मी केली कमेंट, तू केली कमेंट, आली ना. तुम्ही मला चांगली कमेंट करा, सिरियसली सांगते, देव तुमचं भलं करणार. काय अजून एकदा आवाज वाढवते. स्नेहलचे सासू सासरे, सगळं खानदान, सगळ्यांनी चांगलं वागा तिच्याबरोबर. तिचं सगळ्यांनी ऐका, तुमचं म्हातारपण सुखाचं जाईल. लहान पोरांनी पण ऐका, तुमचं बालपण सुखाचं जाईल. नवऱ्याने नीट ऐकलं पाहिजे, जे बायको बोलेल तीच उत्तर पूर्व दिशा. बाकी सगळं गेलं तेल लावत. बायको बोलते ना हे बरोबर तर बरोबर, स्वतःचाच रेडा गाबना करते, करू द्या तिचाच रेडा गाबना. जे ती बोलेल तेच ऐका, सुखी जीवन जगाल. मेसेज पण वाचत नाही तू. वाचते रे बाबा, आता हा कसा वाचला. मेकअप करून आली का लाईव्हला? हो, तुझ्यासाठी आणि मेकअप करते. फिल्टर लावून आली मी, फिल्टर.
तुमचे मिस्टर ऐकतात का तुमचं? त्यांच्याकडे ऑप्शन आहे दुसरं. सांगितलेलं मी चांगली नाही तरी पण नाही, तुझ्याशीच लग्न करायचंय. मग काय आता हाऊस फेडायला नको त्या माणसाची. पण आमची बायको कुठे माहीत नाही. अगं बाई, बिन लग्नाचं आलं हे, सिंगल आलं. काय रे, कोणते पाप केली? तुमची लग्न का नाही होत आहेत? या पिढीतल्या पोरांची वाट आहे बाई. अबुधाबीमधनं एकदा जय महाराष्ट्र होऊन जाऊ द्या. आता मी दुबईला आहे. नो ऑप्शन. तुमचे मिस्टर खूप नशीबवान आहेत ज्योती ताई की तुम्ही त्यांना मिळाल्यात. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नवऱ्याला तर माहितीच आहे. टॅलेंट आहे मॅडम तुमच्यात, मग काय सवाल. पण फिल्टर खूप भारी लावतेस तू. मग काय रिसर्च करावं लागतं यार. डार्क सर्कल आहेत मला, लपवावे लागतात. नाही लपवले व्हिडिओत तर खाली ढिगाने एकच कमेंट, मोबाईल कमी बघ, तुझ्या डोळ्याच्या खाली काय झाले, तू जाड आहे. हां मग काय बारीक कवळीची शेंग अजून बनू का? चवळी काय काय असते त्याची शेंग बनू का? जाड आहे मी, इट्स ओके. त्यात काय आलं? हो जेवली मी. लय खरं बोलता बाबा तुम्ही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मी खूप कंट्रोल करते की नाही बोलायचं खरं, पण म्हटलं मरू त्याच्या आईला. ते कोण आहे माझं नात्यात ना गोतात आणि कुठे मला माझी सोयरीक जुळवायची आहे. एवढं वेळ पिठानी डोकं उठलं होतं माझं. 2 मिनटं झालं गायब झालं. ज्योती ताई, रेंटॅक गोळीचा इफेक्ट दिला बाई. जेवण झालं का? उठून सुस्त एवढं तुला? तुमच्या शेजारी ब्रह्मदेव राहतो का? असेल तर आमच्या लग्नाचं विचारा. तू काय पाप केलंयस ते तुला दिसत नाही हां, आणि मी विचारायचं तुझं लग्न का ठरत नाही. ऑल टाईम फेवरेट. मी पण दुबईला येतोय. ये बाबा, या सगळ्यांनी या दुबई बघा. नंदी बैलवाला कसा येईल यार? काय भानसाट प्रश्न विचारता तुम्ही लोक. मनाची खूप छान आहे ग तू. हे अजिबात नाही आहे. मी चांगल्याबरोबर चांगली आणि वाईटाबरोबर तर डायरेक्ट ब्लॉकच. ॲक्टिंगमध्ये ट्राय कर की. हां, आता प्रोड्युसर लोक तर एवढे मला फॉलो करतायत, डायरेक्टर आणि प्रोड्युसर. काय बोलू मी तुम्हाला. हां, ॲक्टिंगमध्ये ट्राय कर. ननन विचारत आहे, वहिनी तुमचं नाव घेऊन बोलले का आता ते? हो बाई, तिला बोल, चांगलं वाग. वहिनीला इतकं खुश ठेव की ती तुला रोज आशीर्वाद देईल. झोपताना पण बोलेल, माझ्या नंदेसारखी दुसरी ननन नाही बाई कोई. कितीही दुनिया बोलू दे सासवण ननन चांगली नाही, तरी तू बोलली पाहिजे की माझी सासवण ननन चांगली. काय उन्हाळ्यामध्ये मी दुबईला गोधड्या धुवायला येतो? कशाला? किती वेळा सांगितलं ॲक्टिंग कर. हो बाई, तू किती वेळा सांगशील मला ॲक्टिंग कर? डायरेक्टर झोपलेत ना सगळे, मी काय करू? व्हेरी स्वीट टॅलेंटेड. स्वीट बघितलं, एवढं ओरडते तरी पण स्वीट टॅलेंटेड. त्या क्रेझी, माझ्या फॉलोवर्स आर क्रेझी. सगळ्यांवरती वशीकरण झालेलं आहे. मी कितीही ओरडली तरी त्यांना त्याच्यात माझं प्रेमच दिसतं. सगळे हिप्नोटाईज आहेत हे 500च्या 500 लोक. राम राम. माझी कमेंट वाचत पण जाते मी ऑफलाईन. चल बाय. अरे काय तुम्हाला कळतं का? 500 लोक आहेत, मी एकटी इकडे. हां का 500 डोळे आहेत मला? समजून घ्या ना जरा. काय देवी आहेस? बाई साक्षात देवी. कसली देवी? चंडी आहे मी. बघा ना. आम्ही इचलकरंजीकर. अच्छा, तुमची दुबई दाखवा आम्हाला, बघू तुमची दुबई कशी आहे. आमची दुबई खूप छान आहे. पाटील मॅडम कृपया करून जरा आहे ना यूट्यूब आणि आमचं फेसबुक आहे ना ते सबस्क्राईब करा, आणि ते बेल आयकॉन असेल त्याचा घंटा जाऊन जोरात वाजवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सकाळ दुपार संध्याकाळची दुबई कशी दिसते ती दिसेल तुम्हाला. हो, माझ्यावर तर लिंबूच फिरवले बाई कोणीतरी. हो ना. मी नाही बाबा, मी लिंब तसलं काही आयटम करत नाही. आपलं तोंडच बेकार आहे. काळ्या जिभेची मी.
वहिनी भाऊजी कसे आहेत? ते सुखात. त्यांना जोपर्यंत मी छळते तोपर्यंत ते खुश आहेत. मी प्रेमाने वगैरे घाबरतात ते. हे काय झालं? ओरड. मी प्रेमाने बोलली, हा माणूस काहीतरी करतो आणि मला बोलतो बोल भांड माझी. माझी कमेंट वाचल्याबद्दल धन्यवाद. कसे आहात तुम्ही? एकदम खतरनाक. ओमानला ये कधीतरी फिरायला. नक्की. तिकीट पाठवू शकता तुम्ही. ज्यांना मला कुठेही फिरायला बोलवायचं ते कृपया करून फ्लाईटची तिकीट पाठवावी. चांगलं फ्लाईटची तिकीट, राहण्याची सोय एकदम VIP यु नो भारी असतो. मग काय, टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आत्ता पण फिल्टरच वापरलाय मी, समजलं? मॅडम छान दिसताय, थँक्यू. हे कमेंट ऐकण्यासाठीच फिल्टर लावलाय मी. मुंबईला कधी येतेस? तिकीट पाठवा. तुम्ही बोलाल लगेच हजर. तुमच्याकडे खजूर उतरवून टाकत असतील. आणि मला ना ज्ञानाचे ढोस नाही पाहिजे माझ्या लाईव्हला येऊन हे कर ते कर. मी काही ऐकायला बसली नाही कोणाचं, समजलं? ते वर ज्यांचे मी काही लोकांच्या कमेंट वाचते आणि अशी इग्नोर मारते, अशी थाडकन इग्नोर मारते. फ्लाईटनी या पुढच्या. गाडी भाडं आम्ही देऊ. अजिबात नाही, नो गाडी भाडं अँड ऑल दॅट. फ्लाईटपासून सगळं पाहिजे मला. हो जेवण झालं आत्ताच. कोंबडी खाल्ली आम्ही, चिकन, सुक्कं चिकन, रस्सा, भाकरी, असा पूर्ण चुरून काला. आता मला लाईव्हला जरा जोर आला पाहिजे ना बोलायला तुम्हाला. अरे वाचते, थांब ना जरा. किती लोक आहेत यार, तुम्हाला लोकांना कळत कसं नाही? काय ताई साहेब आमच्या मेसेज बघ ना. तुमचा आहे ना 2दा वाचलाय मेसेज, बस संपलं. दोनदाच वाचणार मी, जास्त वेळ थांबा. मी व्हेजिटेरियन आहे. मग ठीक आहे बाई, काहीतरी पालक पनीर वगैरे खा बाई. जाऊ दे, रिक्षा पाठव. घरच्या आहेत आमच्या सोलापूर. विमानतळ चालू झालंय. तू कुठे राहते? घरात. जे लोक नवीन आहेत ना, माझ्या लाईव्हला यायच्या आधी माझी जाऊन हायलाईट बघून या. नाव गाव फळ फूल सगळं लिहिलंय मी तिथे. प्लीज माझी कमेंट वाचू नका. नाही तुमची नाही वाचत. तू लय फ्रँक आहे, जे काही आहे ते तोंडावर लय भारी बोलते. तोंडाला पाणी सुटलं, मग घरी बनव. तुमच्याकडे सूर्य आत्ता उगवतो ना? हो. तुम्हाला मोबाईलचा कंटाळा येत नाही, आणि हे तुम्ही मला मोबाईलवरतीच विचारा. कशाला कंटाळा येईल मला? पैसे मिळतात मला मोबाईलमधून. तुम्हाला कामावर द्यायचा कंटाळा येतो? मला अजिबात कंटाळा येत नाही, मला बरं वाटतं, मला पैसे मिळतात. मग काय, जे आहे ते खरं खरं बोलते मी. तुमच्यासारखी नाही लबाड चौचल. एक जोक होऊ द्या. मगाचपासून काय चाललंय, उधो चाललंय माझं. जोकच चाललेत ते माझे. आम्ही काय पाप केलं, आमचं कमेंट का वाचत नाही? आता वाचली की. बघ बाई, तुमचं तुम्ही ना पाप बघा. तुम्ही काय कुठे पाप करता मला काय माहिती. हो ना, आता मोबाईलमध्ये पण पैसे मिळतात ना. हाय ताई, किती पैसे मिळतात ग? तुम्हाला किती पगार आहे तो सांगा, मग मी सांगते. लक्षात ठेवा, आता ज्यांनी कमेंट केली त्यांनी पहिला पगार सांगायचा मला तुमचा, मग मी सांगते तुम्हाला मी किती कमवते. ठीक आहे? तुमचा महिन्याचा पगार सांगा, मी माझ्या एका रीलचा पगार सांगते, ॲडव्हर्टाइजमेंटचा. आता काय करते? आता लाईव्ह बसली आहे, तुम्हाला ओरडते आहे. जेवण झालं, बाय, आम्ही झोपतो. बाय, गुड नाईट. बघा, हे अशी लोक आहेत. नख दिसले छान आहेत,
अंगठ्या पण दिसल्या, केस पण छान आहेत. थँक्यू. 30,000. अच्छा, 30,000 तुझा महिन्याचा पगार आहे. ठीक आहे, महिन्याचा आहे ना. तर काय बोलू, राहू दे. तू DM कर मला, सगळ्यांसमोर नको, परत तुला राग येईल, नाहीतर तू कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रडशील. 10,000? काय करता तुम्ही काम? महिन्याला 10,000 आहे तुम्हाला? गाववाल्यांना ओळख द्या ताईसाहेब. कोणते गाववाले तुम्ही? म्हणजे माहेरकडचे की सासरकडचे? अगं DP बदल ना. हां, बदलते. तुझ्या रील्स मी स्टेटसला स्टोऱ्या लावते, डायरेक्ट बोलता येत नाही, मग तुझी हेल्प होते. अगं बोल ना तू डायरेक्ट. चिमणे कुठे गेली? हाय, झालं का जेवण? हो बाई झालं. 60,000 फक्त. हां, ॲक्च्युली 60,000 हे फक्तच आहेत. बरोबर बोलला तुम्ही. फिल्टर कोणता वापरते? वापरते कोणता पण, ज्याने माझे डार्क सर्कल लपले जातील तो वापरते मी. बाकी मग काय. आणि क्लिअरिटी हल्ली ना माझ्या व्हिडिओची फिल्टरमुळे, मग पटकन तुम्हाला काहीतरी असं काहीतरी बोलते ना टोचून की व्हिडिओज व्हायरल गेला पाहिजे. क्लिअरिटी गेली खड्ड्यात. असा गावठी शब्द काढते ना शोधून. कमान राजगुरुनगर. अच्छा, तुम्ही आमच्या सासरकडचे. डायरेक्ट बोललं आम्हाला ज्योतीचे रील पुरेसे आहेत. कशी आहेस ज्योती? चांगली मी, खूप छान आहे, व्हेरी ब्युटिफुल. अच्छा, डार्क सर्कल पण आहेत का तुला? मग काय, तू खूपच छान बोलते. काय करायचं आता, प्रत्येकाला देणगी नसते ना ती. मला मिळाली आहे तर त्याचा वापर केला पाहिजे मी. तू आता दुबईला आहेस की मुंबईला? नाही बाबा, दुबईलाच आहे. तुमचे गुरु कोण? कशाला कोण गुरु बिरू कोण नाही बाबा इकडे. जे येतं तोंडाला ते बडबडायचं. ऐकायला बसलेत लोक, तुम्ही पण बोलू शकता. तुमच्यात जी कला असेल ते करा. आता मला बोलायला आवडतं, तुम्हाला नाचायला आवडत असेल, ड्रॉइंग करायला आवडत असेल, काही सेल करायला आवडत असेल, जेवण चांगलं बनवायला येत असेल, प्रत्येकाला देवाने काही ना काही कला दिली आहे. तर त्या कलेचा कसा कुठे वापर करायचा हे डोकं चालवा. का आपलं दुनिया जे करते म्हणून मी करणार, ज्योती बोलते म्हणून मी बोलणार, तसं नाही. आता काही लोक 2-2, 3-3, 4-4 वर्ष रील बनवतात पण बोलतात आमचं काही व्हायरलच होत नाही. कारण नसेल जमत ते तुम्हाला, पण आपली दुनिया करते म्हणून तुम्ही करू नका. काहीतरी वेगळं करा. मग समजून जावा ना, इतक्या वर्षात जर चालत नाहीये म्हटल्यावर कुछ तो गडबड आहे. आता माझं कसं झालंय, मी व्लॉग मोठे बनवले ना की लोक नाही बघत आहे. लोकांना शॉर्टकट पाहिजे म्हणून मी कधी कधी बघा मी स्पीड पण हाय करते माझा बोलण्याचा. फटाफट बोलते. काही लोक बोलतात अगं ज्योती श्वास घे, पाणी पी. अरे पण बाबा ते मी स्लो बोललेली असते, ते मी थोडा स्पीडअप करते. ह्यांना काय कळतं. थँक्यू, धन्यवाद. बिग बॉसला आला कॉल तर जायचं. आणि तिथे जाऊन काय करायचं. तुम्ही रताळ्यांनी मला वोटिंग केलं पाहिजे ना. तुम्ही बोलाल हिला हरवायचं, मग कसं होणार बाई. तिथे तर मी कसं बाई 24 तास कॅमेरे, तिथे तर वाटत लागायची. तोंडातून काही निघालं तर झालं, आयुष्यभरासाठी लागायचं TV वर. टॉप मस्त आहे, थँक्यू. काय कुठून सुचतं एवढं बोलायला. काय खातेस? आता चिकन खाल्लंय. कॉक कोंबडी. जॉब काय करते? अरे हा जॉब आहे माझा, बड करायचा, त्याचेच पैसे मिळतात. किती वेळा सांगितलं यार तुम्हा लोकांना. किती सोपी कला आहे. देव सगळ्यांना देत नाही, त्याने मला दिली आहे. छान संवाद करता राव तुम्ही. किती छान असं मराठी लिहितात ना काही लोक, खतरनाक.
एकदम असं मला वाटतं मी काय म्हणजे काहीतरी असं पुण्याला आली, एकदम असं शुद्ध मराठी. येतात मला बऱ्याच लोकांचे कमेंट, तर शुद्ध मराठी बोल. बोलते नाही मी घाटी आहे, मी अशीच गावंढाळ आहे, मी गावंढळच बोलणार. मजा येते मला. शुद्ध मराठीला काय, मला काय पुस्तक लिहायचं का मराठीची, का कादंबरी लिहायची? नवरा ऐकतो कुठे माझं? म्हणजे घरी येणार तेव्हा ऐकणार. 12 तास काम असतं नवऱ्याला, आल्यानंतर पण त्याचं असतं बाई बडबड कर. विचार करा, माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर फ्री आहे, मी किती अनलिमिटेड बोलू शकते. हाय भाभी, कशा आहात? काय जेवण बिवण झालं का? आता बसल्या भाकरी विक्री करायला. दुबईमध्ये जागरण गोंधळ कोणी करतं की नाही माहीत नाही, पण इकडे भटजी वगैरे आहेत. मराठी भटजी वगैरे कोणी असेल तर बघा बाई, तुमच्यात टॅलेंट लय आहे. मग काय वापरायचं ते. खरं बोलण्याचं नुकसान किती होतं मला माहिती आहे, पण मरू दे. काय आणायचं आहे का? मी येत आहे दुबईला. भाकरीच करते मी पण आता, भाकरी चिकन आणि असा मस्त काला करून खाल्लाय. आता तुम्ही लोक बोलाल एवढी वाघिणीसारखं नखं वाढवलेत, मग काय आलं? तुमच्यासारखी काय मी लहान नाही आहे, 1 वर्षाची मुलगी हां, जे नखांमध्ये घाण असते. असे बावड्यासारखे काय काय लोक कमेंट करतात, ती नखं पहिली काप, हुबला का नो, हे नखं अशी येण्यासाठी मी पैसे दिलेत आणि नखं कापू. व्हिडिओला फिल्टर लावलाय वाटतं. ऑफकोर्स आय एम द फिल्टर क्वीन, प्लीज. तू खूप छान आहे. ए बाबा मी चांगली यार. तुम्ही लोक ना खूप गोड गैरसमज करता. मी सिरियसली सांगते, सोशल मीडियावरती जसं दिसतं तसं नसता, तुम्ही फसता. सोशल मीडिया, मी अजिबात चांगली नाही आहे. माझे जे जवळचे आहेत ना, जे मला असे भेटून गेले त्यांना माहिती नाही की किती खडूस आहे ते. मी अजिबात चांगली नाही. जाड्या झाल्या आहात तुम्ही, चिकन कमी खावा. ए ढेबरे, खाऊ दे मला. यायला इथे आठवड्यातून एकदा बनवते, तेव्हा पण खायचं नाही. त्यात पण मला माझ्या हातानेच बनवावं लागतं, ते जेवण बनवायला आवडत नाही. जेवलात का? हो जेवली. नकली नखं लावले असतील तू. हां, खोटीच नखं आहेत, खरी नाही वाढत. थोडीशी वाढली की तुटतात. आता येऊन म्हणते नान पाजरू नका, कॅल्शियम कमी आहे, हे कमी आहे. मूवीमध्ये कधी जाणार? मूवीमध्ये यार काय, डायरेक्टर बसलाच आहे सही करायला, फक्त करोडो रुपये मला दिलेच आहेत त्याने. खेडला कधी येणार? पुढच्या वर्षी. दिसायला नसली तरी तू बोलायला चांगली आहेस, मग काय करायचंय? दिसायचं काय करायचंय? आपल्या मराठी इंडस्ट्रीत दिसणं काही चालत नाही, कोणी पण येतं. तेवढं एक बरं आहे, आपलं मराठी इंडस्ट्रीमध्ये लुक बिक बघत नाहीत. जास्त छान दिसत असतील ना तर त्यांना तर काय जास्त डिमांड पण नाही इकडे. त्यामुळे मला मराठी इंडस्ट्री आवडते. काळे गोरे सावळे कसले पण घेतात. खडूस खडूस खडूस. ज्योती टोमणेकर आय्या, खरंच फिल्टर काढा बरं. घरी जा जाऊन तू झोपा, तुम्ही जाऊन फिल्टर काढा. सगळेच जातील मग कोणाशी बोलू मग मी? फिल्टर काढून घाबरवू का सगळ्यांना? बिना मेकअपची तोंड धुवून फक्त बसली आहे मी. ज्यांना मला विदाऊट फिल्टर बघायचं त्यांनी कृपया करून मला अशी भेटली वगैरे रस्त्यात कुठे दिसली तर बघा. तुम्हाला इतके गोड टोमणे मारायला येतं कसं? माझ्याशी बोला. का तुझ्याशी का बोलू? तू नागूच्या टिकूच्या एकट्याशी बोलू? इथे 550च्या वर लोक आहेत. दुबईचे लोक व्हिडिओ पाहतात का तुमचे? हां बाबा, सगळे बघतात. दुबई, अबुधाबी, अजमान, 7 एमिरेट्स. इट्स नॉट ओनली UAE, आउट ऑफ UAE पण US पण आहेत लोक. थायलंड, न्यूझीलंड, कॅनडा, सगळे राडा करून टाकलं आहे मी. नवऱ्याला पण असे टोमणे देत असतील रोज. त्यांना तसं खतरनाक देते ना, डोकं फिरलं की व्हिडिओ
डायरेक्ट व्हिडिओ. मला काय यार, आपल्याला डॉलर मिळतात. किती मस्त ना. सगळ्यांना ओरडा आणि डॉलर कमवा. दॅट इज द बेस्ट थिंग. ज्योती दुबईमध्ये लग्नाला बुंदी, डाळ भात, बटाट्याची शेक जेवायला मिळतं का यार? हे शेक भात म्हणले खावंसं वाटतं यार. लग्नातलं मस्त पत्रावळीमध्ये लहानपणी खायचो. मेहंदी आता काय मिळतच नाही यार. सगळीकडे काय पण असतं. सातारची गोंदावले. त्यांना मराठी समजतं का? पण मराठी नाही समजणार. मला अरबी समजत नाही डोमलं, तर त्यांना काय माझं मराठी समजणार आहे? पण त्यांना माहिती आहे ना माझे जेन्युअन खरे फॉलोअर्स आहेत, फेक फॉलोअर्स नाही आहेत. मग ते आपले ॲडव्हर्टाइजमेंट देतात. ते लोक लँग्वेज सांगतात इंग्लिशमध्ये पाहिजे किंवा हिंदीमध्ये. त्यांना त्यांचं प्रोडक्ट आहे ना, त्याचं ब्रँड लोकांना दाखवायचं आहे. आणि आपल्या इंडियामध्ये आहे ना, भेंडी एक साडी पाठवली तर त्यांचं काही रील बनवा कशाला. आणि त्यांचं काय, मला इथून आली साडी. अरे त्याने कोण या पेजला जाऊन फॉलो करा. येडे आहेत हे लोक. ह्यांना ना प्रमोशनच कळत नाही. लोक बघणार आहेत. माझी लोक तर येडी आहेत नुसती. ह्यांना काय विकायचं म्हटलं की ह्यांचं बोंबाल लूज चालूच होतं. आलं प्रमोशन आलं. ह्यांच्या तर लगेच पोटात ढवळतं. सगळ्यांना लूज मोशन लागतात मला प्रमोशन आले की. चांगली कमेंट एक जण करणार नाही. जळके मेले. 2 वेळा आलो होतो दुबईला भर उन्हाळ्यात. वाट लागली होती. स्वस्त तिकीट बघून आला असणार उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये स्वस्त तिकीट असते. एक व्हिडिओ माहेरची राहणाऱ्या नंदेसाठी बनवा ना गं प्लीज ताई. अगं बाई, तुझं घर नाही येते, तुझ्या नवऱ्याचं असेल किंवा तुझ्या सासू सासऱ्यांचं असेल तर ती पोरगी येणार आणि राहणार. तुला तुझी नणंद नको आहे तुझ्या सासरी आणि तिच्या माहेरी, तर बाई तुम्ही तुमचं घर घ्या नाही तर वेगळे राहा. काय व्हिडिओ बनवायचा मी? ती तिच्या बापाच्या घरी राहत असेल नाही तर भावाच्या घरी. तू पण जा तुझ्या घरी जाऊन राहा. ती आली की तू पळ. करूच नको. तू चांगलं चांगलं जेवण बनवून खायला घालत असशील ना, मग तिला जोर येत असेल. बिचारीला माहीत पण नसेल तू इथे तिच्याबद्दल चुगल्या करतेस ऑनलाईन माझ्याकडे. फिल्टर राहू दे मॅडम, खूप छान दिसता. थँक्यू. मंडळ आभारी. अशी लोकं पाहिजेत. जसं आहे तसं चुपचाप ॲडजस्ट करणारे. ह्यांचं सगळ्यांचं भलं होणार. ज्या ज्या लोकांनी मला आज चांगलं कमेंट केलेत ना, तुमचं सगळ्यांचं चांगलं होणार आहे. लग्नासाठी पोरी आहेत का तिकडं? खेड आंबेगावला पोरं नुसती. ते ओसाडच पडणार आहे. सगळी पापी येत वाटतं तुम्ही लोक. मेल्यांनो, तुम्हाला एक पोरगी पटत नाही. गुण नसतील तुमचे चांगले, बसा तसेच सिंगल बोंबलत बिन लग्नाचे. कमवा ना पैसा. पोरी मागे मागे येतील पळत पळत. प्लीज मला हो बोल म्हणून. मेल्यांनो, तुम्हाला अभ्यास करायला नको शाळेत असताना, कॉलेजमध्ये नाही, टक्कारक्यागिरी करत फिरत असतील सगळीकडे. तुम्ही आहात कुठे आता? मी घरी. मुलगी बघ. कशाला पाहिजे तुम्हाला? राहा बिन लग्नाचे माकड छापकुटचे. यांना लग्न करायचे. 1-1 करोड रुपये कमवा. सध्या महागाई किती वाढवून ठेवली आहे सरकारने. 1-1 करोड रुपये कमवले तर मुलगी मिळणार. आणि मुलीला पण सांगायचं तुला कमीत कमीत 1-2 लाख पगार पाहिजे. मग तुम्ही 1 करोड कमवा. माझा मेसेज तू वाचतच नाहीयेस. बाई ग, जीव घे माझा एकदाचा. तिला ना काय लिहितेस काय तू असं ग? मेसेज नाही वाचते काय माहिती. मेला इंस्टाग्रामला काय झालंय. लाईव्ह वरती मरू दे आता. नाही वाचतच काय करू? काय मी कर काहीतरी पटकन टाईप करा. आता दिसत आहेत 2 मेसेज दिसले मला तुझे. तुमच्या इकडे किती वाजलेत? आता 9 वाजत आलेत. किती श्राप देतेस ग तू. पाप लागेल तुला. घंटा मला पाप बीप लागत नाही. मी एकदम काय बोलतात, चांगली आहे मी. तुम्हाला खरं बोललं ना की मिरच्या लागतात ना. ताई तू कशी आहेस? अरे एकदम मस्त. आता तर जरा मला बरं वाटतंय. मन हलकं हलकं झालंय लाईव्हला येऊन. 10 पण हो, इंडियापेक्षा 1.5 तास मागे. अरे भोकडाचं मटण नसतं रे, बोकडाचं असतं. भोकडाचं काय आता हे कसला भोंगा विकतोय हा काय माहिती.
सगळं मिळतं इकडे, रेड्यापासून सगळं चिकन मिळतं. कोल्हापूरची मिरची लागते. हो तुमचा आता तुमची बायको तिथे खरडा बनवणारच आहे आता भाकरी बरोबर कोल्हापूरची. तुझं गाव कोणतं? मी गोंदावलेची आहे, सातारच्या इकडे. दुबईमध्ये चहा कितीला आहे? 1 दिराम. 1 दिराम म्हणजे 23 रुपयाला. 23 रुपयाला एक. आणि एवढूशे कप नाही मिळतं ते येवले बिलोचे काय काय इथे इंडियामध्ये असं एक सिप मारला झोप, एक सिप मारला झोप, हे काही पण विकतात हे लोक एवढूसे कप. हां काय टेस्टिंगला देत आहे का? आमच्याकडे व्यवस्थित 1 कप चहा व्यवस्थित मिळतो. आता 9 वाजत आले तरी झालं जेवण. लिपस्टिक लय झाली. अरे येड्या फिल्टर लावलंय मी रताळ्या. लिपस्टिकला तरी का पैसे घालवू मी? का मिलियनमध्ये फॉलोअर आहेत का माझे? बैलगाडी आहे का? नाही. 2 AED फ्रेश मिल्क. रेड्याचं मटण. हां घोडा रेडा सगळं मिळतं इथे. चायनीज लोक पण आहेत ना इकडे, भरपूर वेगवेगळ्या जातीची लोक आहेत. पाणीपुरी पण मिळते, मस्त लागते. 5-6 दिरामला मिळत असेल. मी घरी बनवते. मी काय करते, रेडीमेड पुऱ्या आणते आणि पांढरा वाटाणा घेऊन येते आणि ते एक मदर्सची चटणी मिळते रेडीमेडवाली, ती पाण्यात मिक्स केली की झालं पाणी. मला तिखट पाणी लागतं, गोड नाही लागत मला. मी तिखटच पाणीपुरी खाते. असं मस्त 2 पॅकेट भरून आणायचे. सकाळ दुपार संध्याकाळ फक्त पाणीपुरी. ज्वारी बाजरी पण मिळते, नाचणी पण मिळते, सगळं मिळतं इकडे. तुम्ही आला ना इकडे तुम्हाला असं फीलच नाही होणार की तुम्ही इंडियापासून लांब आहे. पाणीपुरी 6 दिरामला बघा. 6 दिरामला 6च पुऱ्या मिळतात. आणि इकडच्या लोकांना सुकी पुरी देत नाहीत, त्यांच्या लक्षातच येत नाही. मग मी तर सांगते बाबा भैया सुकी पुरी चाहिए. आणि इकडे ना असं काय इंग्लिशच बोललं पाहिजे असं काही नाही. इकडचं जर तुम्ही मलबारी लोकांचं इंग्लिश ऐकलं ना, तुम्ही जे शाळेत शिकलाय ते पण विसरून जाल. खेकडे, अगं खेकडे काय बोलतेस तू? सगळं मिळतं इथे, साप उंदीर सगळं मिळतं. खाणारे सगळे काही खातात. तुझं एज्युकेशन काय आहे ताई? अगं आता DT आहे माझ्या नावाच्या पुढे. US ला पण सगळं मिळतं. हां सगळं मिळतं. आपल्यावर आहे की आपल्याला कोणत्या दुकानात घुसायचं आहे. तुझ्या बायकोला, नवऱ्याला, आज्याला किती पगार आहे तो पण सांग ना. सगळ्यांना माझ्या नवऱ्याचा पगार काय करायचं आहे तुम्हाला? माझ्या नवऱ्याचा पगार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज यांच्या गावी. हां मी तेच गोंदवलेकर आहे. मी नकली नकं लावली आहेत. हो नाही येत ना, नाही येत खरं. का खोटं बोलू मी? नाही येत, खोटी आहेत नखं, पैसे दिलेली आहेत नखांना. तुझ्या का पित्त उसळतंय? झोप ना बाबा. तू झोप ना रताळ्या. तुझ्या आरची कुठे गेली रे टेंगण्या? DT डिग्री पैसे पण गेलेत ना त्यात. अरे कमवले आहेत. 11 वर्ष मी त्याच्यामध्येच काम केलं आहे. आता बस झालं. आता मला लोकांना काही ज्ञानाचे डोस आहे ना अभ्यासा रिलेटेड द्यायचे नाही आहेत. आता मला असं ओरडायचं. अरे असं ओरडून पैसे मिळतात तर कशाला मी अजून शिकू? चल कॅन्सल, सगळं कॅन्सल. आणि लोकांना जर मी सांगितलं की तुम्ही डाएट करा, हे मेले ऐकणार आहेत? ह्यांना फुकटचे डाएट पाहिजेत. रताळे नुसते हेच विचारतात काय खाऊ आम्ही. ह्यांना खादीशिवाय दुसरं काय सुचत नाही. आणि ह्या टेंग्यांना पाहिजे डाएट. सोडून दिलं मी हे सगळं, सोडून दिलं. डाएट जोपर्यंत 1 लाख रुपये मी फी नाही करणार ना प्रत्येक डाएट चार्टची, तोपर्यंत काय मी परत त्या प्रोफेशनमध्ये जात नाही. तुला कोल्हापूरला यायला आवडेल का? अरे तू फक्त फ्लाईटची तिकीट बुक कर, मी आलीच. ज्यांना जिथे बोलवायचं फ्लाईटची तिकीटचा प्रॉपर खर्च करा, व्यवस्थित पॅकेज द्या मला. सगळं मंदिरं बिंदिरं सगळं फिरवा, तुमचं पूर्ण शहर गाव सगळं फिरवा, गाडी गिडी एकदम. कुठून सांगतात मग काय? जोपर्यंत ना प्रत्येकाचे 1-1 लाख रुपये जाणार नाहीत ना तोपर्यंत हे मेल्यांची वजनं कमी होणार नाहीत. ह्यांच्या जिभेवर काय हाय का कंट्रोल आहे? असे गचागचा खायचं आणि नंतर विचारायचं काय करू ग माझं वजनच कमी होत नाही, असे ते लोक.
तू कोणता जॉब करते? अरे हाच जॉब आहे माझा. तुम्हाला टोमणे दिले, अकाउंटमध्ये डॉलर आले. किती मस्त जॉब आहे यार. तुम्ही पण का नाही करत मला खरंच कळत नाही. दिवसभर माझ्या DM मध्ये बोलत असता माझी सासू चांगली नाही, माझी नणंद चांगली नाही. तेच जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये बोला. काय होईल जास्तीत जास्त? सासू घराच्या बाहेर काढून टाकेल ना. काढू द्या प्लीज. जावा तुमचं स्वतःचं नवीन घर घ्या, कमवा, पैसे कमवा. आज काय जेवली? कॉक कॉक खाल्लं मी, कोंबडी. किती आहे ग फ्लाईटचं तिकीट? तर सीझन आहे ना, महाग असेल 20,000 वगैरे. मला 1 रुपया काय, मला 1,00,000 रुपये दे ना. तू मला 1 करोड दे, त्यातले मी तुला 1,00,000 देते. कसली भारी बोलते का तू. मला आवडली. बघा हे असे आहेत, बघितलं, हे असे आहेत. हे लोक सगळे आज माझ्या लाईव्हला जेवढे पण आहेत ना, सगळे हिप्नोटाईज झालेत. सगळ्यांवरती झालं आता एकदाचं. मी ठाप 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 करून हिप्नोटाईज. आता ते मी जसं बोलेल ना, मी ह्यांना काही बोली तरी ह्यांना मी आवडणार. असे ते सगळे जण वेडेत सगळे, माझ्यासाठी क्रेझी झालेले ते लोक. यांना किती टोमणे द्या. आमचे मेसेज दिसत नाही वाटतं तुला? हो, मला रात आंधळे पण आहे. काय बाई तुमचं व्हिडिओ फारच छान. मटण खाते का? नाही ना, मला बोलाई आहे. म्हणजे लग्न झाल्यावर बोलाई आली आहे. लग्नाच्या आधी पण मी मटण नाही खायची, मी फक्त रस्सा खायची. माझे आजोबा आहे ना, यात्रेला ना आमच्याकडे ते बनवायचे, पण मी रस्सा खायची. पहिल्यापासून मला मटण काय एवढं आवडतच नव्हतं. आता मोठं झाल्यावर कळलं की हे मटण एवढं महाग असतं आणि चिकन स्वस्त असतं. नाही तर डोंबलं आम्हाला कुठे माहिती, कधी आणायलाच नाही गेलो. आत्ता हे लग्न झाल्यानंतर बाई आटे दाल का भाव समजा. व्हेज खात जा. अरे बाबा, पूर्ण आठवडाभर व्हेजच खाते मी. आता तर नॉनव्हेज खाऊ द्या ना मला. किती जळता तुम्ही लोक, व्हेजिटेरियन लोक आमच्यावर. कोण वेडं झालंय, हॉस्पिटलला पाठवतो त्याला. सगळे सगळे वेडे आहेत सगळे. इथे 680 लोक आहेत, ऑल आर वेडे. कसलं भारी बोलते ग तू. दुबईला जॉब पाहिजे मला. बिनधास्त Naukri.com गल्फवर जा, तुझा CV अपलोड कर आणि तुझं जेवढं शिक्षण असेल त्यानुसार तुझं सिलेक्शन होईल. मला काही काम भेटेल का? अरे तुम्ही लोक असं राग येतो मला. मी काय इथे Naukri.com खोललंय का? खरंच दी, तुझे व्हिडिओ नाही बघितले ना तर करमत नाही. अगं बाई बघा, वेडी झाली आहे ती. तिला टोमणे ऐकलं नाही की झोप नाही येत. मी नाही बाई तसा. मी नाही तसा. मग कसा? टोमणे मारल्यावर खरं पोट भरत असेल. तांबडा पांढरा रस्सा हो इकडे मिळतो. तुम्ही ना यूट्यूबचे व्लॉग बघा, समजले ना. इकडे मराठा दरबार म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे तुम्ही तांबडा पांढरा रस्सा वगैरे खावा. बुर्ज खलिफा तुमच्यापासून किती लांब आहे? असेल हाफ एन आवरच आहे. बुर्ज खलिफा दिसतो आमच्या टेरेसवरून. बुर्ज खलिफा असा कसाही कुठूनही दिसतो, तसं त्याला बांधलाच एवढा मोठा. PhD वाल्यांना जॉब भेटेल का दुबईला? हो. तू ब्लॉक करतेस का लोकांना? काय मॅच? अच्छा, इंडियाची मॅच जिंकली. पैसे पाठव. तू रुपया पाठव मला, मग मी पैसे पाठवते. दुबईमध्ये काम तर पण हाल पण होतात जेवणाचे. असं काही नाही ग. तुला जेवण बनवायला येत असेल तर कसे हाल होतील, आणि जेवण बनवायला येत नसतील तरी पण काय हाल होत नाही. इकडे सगळे इंडियन रेस्टॉरंट आहेत. नमस्कार. हाय विवेक, तुझ्या कविता खूप छान असतात. अशाच तू कविता लिहित जा बाबा, छान लिहितोस. प्रेमात पडल्यास का ब्रेकअप झाल्या माहीत नाही, पण जे काय आहे ते चांगलं चाललंय. ऐकलंच बाई नशीब माझं, उशिरा का होईना, पण कधीतरी थोबाड पण दाखव तुझं. त्या एवढं छान बोल बिल, जरा चाल बिल, काहीतरी कॅटवॉक कर तुझा समुद्रकिनारी, नाहीतर कुठेतरी. दुसऱ्यांचे फोटो बिटो लावू नको. एवढं छान बोलतोस, जरा तोंड पण दिसू दे कवीचं. मला 1000 रुपये दे, कपडे घ्यायचेत. बघा हे कशी कशी चाबरी पोर आहेत बघा. इथे मी इथे स्वतःचे पैसे घालवून कपडे घेत नाही. मी ब्रँडची वाट बघत असते आणि ह्याला मी 1000 रुपये देऊ. जाऊन कुठेतरी काम कर. मेंढर आहेत का? आहेत मेंढर बिंढर सगळं आहेत. मग बाई तू कशी छान दिसायला लागली. हे फिल्टर, आय एम अ फिल्टर क्वीन.
तोंड बघून अनफॉलो करतात. काय तू वेडा आहेस का? तो माझं फिल्टर लावायचं माझ्यासारखं. काय नाही अनफॉलो करत, शायनिंग मारायची थोडी. यांना काय, यांना सगळ्यांना ऐश्वर्या पाहिजे आणि सलमान खान पाहिजे छान दिसायला. स्वतः मात्र असे माकडछापसारखे दिसत असतील, पण ह्यांना सगळ्यांना समोर मी अशाच मुलीला लाईक करणार जी छान दिसते. तुझं नोज खूप भारी आहे. सगळे तारीफ, फक्त तारीफ करतात माझे. पागल झाले सगळे. जेवण झालं. दुबईला मॉल आहे का? अरे बाई, ए बाबा तुला तर ब्लॉग करी ना मी. जाऊन पहिले व्लॉग बघ माझे. पहिला तू लाईव्ह मधून जा माझ्या व्लॉग बघायला. दुबईला मॉल आहे का म्हणजे मी काय वाळवंटात राहते की काय अजून? नकट नाक आहे माझं. हो नकटी आहे मी. ते काय लग्नाच्या वेळी बोलतात ना ते जुन्या काळातल्या बायका की काय उजवी मुलगी पाहिजे आणि काय दिसायला छान पाहिजे. त्यांचे ते उजव्या मुलीवाल्यांचे ना सासवांची अशी चांगली पुंगी वाजलेली आहे. ले गोरी देखणी नाकेली जी केली आहे नसून आता चांगली खायला पण देत नाही. पुण्याची आहेस मग 1 ते 4 झोपतेस का? नाही, मी सकाळी ईश्वरी गेली स्कूलला, ह्यांना कामावर पाठवलं की मग झोपा काढते, व्हिडिओ टाकते. तुम्ही बोंबलत बसा, काय घाण कमेंट करायची करत बसा, मी झोपून जाते. तुझी सासू पण आहे का सोबत? नाही, त्या इंडियाला असतात, पुण्याला गावी. 9:10 झालेत रात्रीचे. अगं फक्त 1.5 तासच मागे. तुम्हाला खूपच बाई, काही लोकांचं ते एकदमच बेसिकच प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही लोक व्लॉग बघा, तुमचं मी नॉलेज वाढवेल. माझे यूट्यूबचे व्लॉग बघितले ना, सगळ्यांना पुण्य मिळणार आहे तुम्हाला. सिरियसली सांगते, मी खरं मनापासून बोलते. माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले ना, ते जे लोक माझे व्हिडिओ बघतात ना, मी त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देते. देव करो यांना असंच अक्कल यावी आणि हे लोकांनी फक्त माझे व्हिडिओ बघावे, यांचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे, असे मी आशीर्वाद देते तुम्हा सगळ्यांना. बट थँक्यू हां, तुम्ही कवितेबद्दल दिलेलं सजेशन. हां मग मला माहिती आहे ना तू कुठे चालणार. तू तोंड दाखव, मी सांगते तुला. जातोस ना असं इकडे तिकडे उंडगायला, तेव्हा असं स्लो मोशन काढायचे. व्हिडिओ काढणाऱ्याला दे कधीतरी चॉकलेट बिकलेट काहीतरी खायला, चिकन बिकन दे. तू व्हिडिओ दिस अजून चालेल. आणि फिल्टर लाव, थोडा गेलं चुलीत. कोणाला येऊन भेटायचं आपल्याला. तुम्ही ग्रेट आहात. हां मग काय, फिल्टरमध्ये काम होतं आहे, कशाला मेकअपला खर्च करायचा. ते छपरी वाटतात. मग मी अजून सिंगल आहे. असेच सिंगल राहा, कामधंदा बघा, 1-1 करोड रुपये कमवा, पोरी पाठी लागतील तुमच्या. मग चूज करत बसा, हिला की तिला, तिला की हिला हो बोलू. सासू भारतामध्ये आहे म्हणून तर बोलतेस. असं काही नाही बेन्या, जा माझं जाऊन यूट्यूब बघ. मी माझ्या सासरी असली ना तरी तिथे पण जाऊन बोलते मी. सगळ्यांना वाटेल मी घाण दिसतो. अरे बाबा फिल्टर लाव, दिसू दे, त्या ज्याला वाटायचं त्याला वाटू. तू कधीपासून लोकांचा विचार करायला लागलं? ही लोक कोणाचा विचार नाही करायचा. असा विचार करत बसला मग तसाच तू. ते अबुधाबी फाटा कुठे आहे तिकडे? तू अबुधाबीला शिफ्ट झाला काय रे? जे अबुधाबी कुठे आहे विचारतोय. म्हसोबाचं मंदिर आहे का? तुझ्या नवऱ्याने तुला लय मोकळीक दिली आहे. अरे बेन्या, मोकळीक त्यालाच मिळते ज्याची बायको सटकत नाही, समजलं का? सगळ्यांना मोकळीक मिळत नाही. तेच की तू म्हणलीस ना फिल्टर म्हणजे मी घाण दिसतो. अरे बाबा तुला असं, तू मला काय बोललास आधी की चेहरा नको, मी एवढा चांगला नाही, मग फिल्टर लाव. घाण दिसण्याचं आणि छान दिसण्याचं काय? आणि जर एवढंच वाटतं प्लॅस्टिक सर्जरी करून टाका. आता हिरो हिरोईनची पोरं बघा ना किती छान दिसतात.
आहे की नाही. प्लॅस्टिक सर्जरी. त्यांच्या आईवडिलांनी पैसा बघून लग्न केलं, त्यांनी थोडी बघितलं नाक डोळे तोंड, फक्त बँक अकाउंट बघितलं. पोरं काय सर्जरी करून नंतर त्यांचं सगळं थोडा नीट करू शकतात. अरे अबुधाबीला ज्योतिबाचे मंदिर आहे का? नाही, ते राम मंदिर बॅप्स मंदिर आहे तेच आहे. मग कौतुक करा पहिलं. तो सांगते ते कर. तंबाखू संपली माझी. अरे मग जा चूळ भर. बघा ही अशी आहेत. ह्यांना कशाला पाहिजे जुगार आणि मटका आणि तंबाखू विकणाऱ्यांची ॲड. हे आमचे असेच आहेत सगळे. गायछाप गँग बसली आहे माझी. बँकिंग जॉब आहेत का? हां, इकडे सगळ्या प्रकारचे जॉब आहेत. हे तू माझ्या डोक्यात जातेस, तू रिप्लाय देत नाही. हां, जाऊ दे बाबा डोक्यात तुझ्या. झोपा आता. 645 लोक आहेत. त्याचीच तंबाखू संपली तर सांग त्याला चुना खा म्हणून. आग लागेल की त्या तोंडाला चुना खाऊन. एज्युकेशन सांग. का मला जॉब लावणार आहे तुम्ही? अशा टीचर आहेत ना काय काय बायका तर बाई इकडे बघा ना. तुझं माझ्या सासू बनणार आहेत, इंटरव्ह्यू घेत आहेत माझा. एज्युकेशन सांग, किती शिकली, काय काम करते, पगार किती. काही बायका तर एकदम खतरनाकच आहेत. माझ्यावर अशा रागवतात ना, ए नीट बोल, ए काही करत असतात. मी डायरेक्ट रिस्ट्रिक्ट करून टाकते तिला, म्हणजे ती माझा व्हिडिओ बघणार. महाकुंभसाठी येणार आहात का? मरायला आता येऊ का? डायरेक्ट वर बोलवेल देव मला, बोलेल ये तुला साक्षात दर्शनात दाखवतो. कशाला जाताय मला कळत नाही. तुला भूक लागली असेल तू जेवून घे. अरे मी जेवूनच बसली आहे. बघा ना, बघ ना, मी जेवून बसली म्हणजे तुम्हाला चांगलं शेपलेल मी आता. लाईव्हला याच्या आधी मी खाऊन पिऊन बसते. दुबईला ड्रायव्हर लागतात का? ड्रायव्हर लागतात, पण इकडे लायसन्स काढावं लागतं ना. ते लायसन्सच 2 लाखाचं आहे. 1.5-2 लाख खर्च आहे लायसन्सला. तुझ्या बोटामध्ये कोणत्या खड्याची अंगठी? ही वाली तर डायमंडची आहे, बाकीच्या माहीत नाहीत मला. आता जॉबचे व्हिडिओ नाही येत. अरे बाबा तेच सांगते, माझं प्रमोशन रिलेटेडच जॉब आहे, सोशल मीडिया रिलेटेडच जॉब आहे माझं. प्रोजेक्ट्स मिळतात मला सगळे. आता किती मिळतात पैसे तर काय सांगू आता मी. मिळतात, भरपूर मिळतात. तुमच्या 1 महिन्याचा पगार आणि माझी 1 रील. इंडियाचं लायसन्स आहे ना, तुमचं इंडियाचं लायसन्स असेल ना तर तुम्हाला एक गोल्डन चान्स मिळतो. ठीक आहे. गोल्डन चान्समध्ये तुम्हाला ते लोक आधी जे काय असणार त्यांचे जे ट्रेनिंगचे सेशन्स असणार ते तुम्हाला कंपल्सरी अटेंड करायचे आहेत. ते कमी असणार, त्याची फी असेल आणि मग तुम्हाला एकच चान्स मिळणार, गोल्डन चान्स. इथे सगळ्या ॲटोमॅटिकवाल्या गाड्या आहेत. ठीक आहे. तुझ्या ड्रेस कोणते असतात म्हणजे कधी मी विकत घेते, कधी ब्रँड असतो. लायसन्स इंडियाचा घेऊन यायचं तुम्ही इकडे, पण तुम्हाला एक चान्स इकडे गोल्डन चान्स मिळतो. त्याच्यात तुम्ही पास झाला तर मग तुमचं खूप स्वस्तामध्ये होऊन जातं. इतकं महाग नाही जात. 1 लाख खर्च पकडा, त्याच्यापेक्षा पण कमीच असेल. डिपेंड तुम्ही कोणत्या एमिरेट्समधून करताय. दुबईमध्ये जरा ड्रायव्हिंग लायसन्स महाग आहे, अबुधाबीमध्ये स्वस्त आहे. अगं पुरणपोळी काय सगळं मिळतं ग बाई माझं. जाऊन व्लॉग बघ. 1 मिनिट थांब. तू बघ नाही तू. अरे बघ मुलगा. हे मुलं आहेत ना, ह्यांना काय प्रॉब्लेम आहे काय माहिती माकड छापांना. मुलींचे फोटो कशाला लावता तुम्ही? दत्तक घ्यायची प्रोसिजर काय आहे मॅडम? कोण नाही घेत इकडे दत्तक, आणि अरबी तर अजिबात घेत नाहीत. बोलतील कसली कोणती ब्रीड आहे काय माहिती. कोणाला घेत नाहीत दत्तक बित्तक इकडे. तिकडे आधार काय? कसला आधार? अंधार आहे का? हो रात्रीचे, आता 9:15 वाजलेत.
माझ्याकडे नाही आहे ड्रायव्हिंग लायसन्स. मी गोल्डन चान्स वगैरे मी काही घेतलंच नाही. माझ्या नवऱ्याला भीती, मी बाबा फाईनच एवढे बसवेल आणि त्यात लायसन्सला पण पैसे घालवणार, फाईन बसवणार. मला ते डायरेक्शन वगैरे पण सांगता येत नाही. मी फक्त अशी तुम्हाला बडबडू शकते, मी बाकी जास्त काय करत बसत नाही. मला जास्त वैचारिक लोक आवडत नाहीत, जास्त हुशार. आय हेट. 70% मिळवलेत मी, म्हणजे समजून जावा ना. ॲव्हरेज स्टुडंट आहे मी, जास्त ओव्हर स्मार्ट 90+ वाली नाही की मी सगळ्यामध्ये परफेक्ट आहे. मी आत्ताच सांगते, तुम्ही समजत असाल ही ज्योतिले हुशार आहे, तर बोलायला हुशार आहे मी. हबीबी. आता मी जे आहे ते खरं बोलणार, तर माझ्या बाबतीत पण मी अशीच बोलणार. स्कूलची फी, तू इथेच विचार सगळं, पण माझं जाऊन यूट्यूब चॅनल फॉलो नको करू जा. मी काहीच नाही सांगणार. आता मला बस झाले, क्वेश्चन संपले, क्वेश्चनचा टाइम संपला. यूट्यूब चॅनलवर बघायचं स्कूलची फी किती आहे, काय सगळं, इथे किती पगार लागतो, तुझा नवरा कसा झेलतो तुला. अरे बाबा, तुम्हाला काय वाटतं, त्या माणसाला पण झेलणं सोपं नाहीये. शेराला 1.25 शेर आहे. ते कार्ट पुण्याचं आहे, ते बेनं शानं नाही. पुण्याची इथे किती जण आहेत बघा. पुण्याचे लोक कसे असतात विचारा, फक्त कमेंटमध्ये विचारा. ते बेनी इले ते शालूतून जोडे मारतात ते पुण्याची लोक. आम्ही सातारी लोक तरी परवडलो, पुण्याचे शाने नसतात. विचारा तुम्ही, बघा तुम्ही फक्त विचारा. आता खाली तुम्ही आता कमेंटमध्ये विचारा कोण आहे का पुण्याचं. ले बेने ते बेकार असतात पुण्याचे, शालूतून जोडे मारतात, गोड 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 बोलतात. ले शहाणे असतात ते. 12चे आहेत ना, MH12 ले 12चे आहेत ते पुण्याचे. हो मी पुणेकर. मग बघा बेने ते असतातच तसले. मग पुणेकरांना गार करणारं सातारकरच पाहिजे ना. ते पण कमी शहाणं नाही. मी शांत बसली, प्रेमाने बोलले ना, ते किडे करतं आणि मग खातो ओरडा. आणि कसला नवरा मला झेलतोय, काय झेलत बिलत नाही, मीच झेलते त्याला. इथे माझ्या अंगातलंच रक्त कमी झालंय. तुझा नवरा रागवतो का कधी तुला? रागवून ते बोंबलत जाणार कुठे. खायला त्याला घरात देतच नसते मी. तो काय रागवेल माझ्यावर, जेवणच बंद करून टाकते मी. बस तसंच बोंबलत. 12चंच असतं ते पुण्याची लोक. सातारची फुलजडी आहेस वाटत तू. मी आहे बघ पुण्याचा. असे बघा पुण्याचे बघ कसे आहेत. शायनिंग ते 1 नंबरची मारतात नुसते पुण्याची लोक. तुझी रास कोणती? आईला इथे कोण आली बाई, राशी भविष्यवाली आली की काय? तुझी रास कोणती? ए बाबा माझं सगळं चांगलं आहे, काय रास बीस विचारू नका. थोड्या जात विचाराल तुम्ही, लोकांचा भरोसा नाही बाबा मला. काय नाही, शेफ आहेत. अगं अरे शेफ आहेत, पण ते इटालियन बनवणार, ब्रिटिश बनवणार, मॅक्सिकन बनवणार. पण इंडियन फूड जसं आपलं देशी असतं ना गावचं, ते माझ्याच हातचं खायचं आहे. तो माणसाला कामावर जेवण असून ते नीट जेवत नाही, त्याला घरी आल्यानंतर 5 पकवानं पाहिजे. विचार करतो. बाहेरचं किती खाणार, तू नाही खाऊ शकत. त्या माणसाच काय नाही चालत माझ्या पुढे. रास राक्षस रास नसते. चंपाकली, तुझं तर नाव घेतलं असतं मी, पण आता तुला चाणे झाडावर चढला असतं म्हणून नाव नाही घेतलं तुझं मी. रास नसते, राक्षस. गण असतात, गण. देवगण, माणूसगण आणि राक्षसगण. आणि माझा माणूसगण आहे, समजलं. पण मला नाही, मी माणूसगण आहे. मला माणसं नाही आवडत, म्हणजे डोक्यात जातात माणसं. ज्यांना मी आवडते ना, मला फक्त तीच लोक आवडतात. मज्जा आहे बाई तुमचं. हा मग तुम्हा सगळ्यांना मी हिप्नोटाईज करते. तर विचार का नवरा काय चीज आहे. त्याचा असा थुबाक जादू टोना डायरेक्ट. तुझा फेवरेट क्रिएटर कोण आहे? माझा फेवरेट क्रिएटर हे तू कंसात स्वतःच नाव लिहितोयस का? येडाबिडा झालंस की काय रे? चंपाकली. अरे मग काय यार, सिरियसली चंपाकली आहेत काय काय लोक. मनुष्यगण. हा मग असं ठीक आहे यार. बरं ते राशन मिळतं का? बघा हे असे 5-8 प्रश्न विचारतात. ह्यांच्या अंगात पण कमी किडा नाहीये. मुद्दाम आहे ना असं टोचवायचं मला, शिव्या खायच्या. नंतर त्या असं हसतात. आता तुम्हाला माहिती आहे लाईव्ह बघत बघत किती जण हसतायत. लाजा नाही आहेत त्यांना. उत्तर देत द्यायचं. वा म्हणजे प्रश्नही तूच विचार आणि उत्तरही तूच दे.
हे कसलं केबीसी चाललंय तुझं? सगळे दात काढतात, बेशरम लोक आहेत. ह्यांना आता एवढं टेन्शन असेल बघ. आता काही लोक आहेत ना ज्यांचा आज पगार झाला असेल, 31st पगार झाला असेल. हा, अब्बा डब्बा चब्बा आहेत सगळेजण. पगार झाला असणार ना, ते सगळे खुश आहेत आज माझ्या लाईव्हला. फुल मजा बिजा चालू आहे. फ्रायडे कुठेतरी बसले असतील. आणि ज्यांचा पगार नाही झाला ना, ज्यांचा बॉस बेकार माणूस जो पगार देत नाही, मंथ एंडला पगार देत नाही किंवा लवकर पगार देत नाही, सगळे शिव्या घालत असणार. सगळ्यांचं डोकं फुटलेलं असणार की आता यार पैसे नाही अकाउंटमध्ये, यार मला हे करायचं, मला ते करायचं, उद्या 5 संपणार आहे माझं. पुण्यातले लोक 12चे म्हणते तू. मग काय तुम्ही MH12 नाही आहे काय गये पुणेकर? आली बघ लगेच कशी भांडायला. KBC क्वेश्चन विचारत जा म्हणजे TP होईल. कशाला कसलं? मलाच काही येत नाही तर मी कशाला त्यांना विचारू? प्रश्न विचारते आणि उत्तर मला डोंबल्याचं माहीत नाही. तुम्ही राजकारण नाही बाबा. बाबा ते राजकारण मला आवडत नाही. कारण ते मला त्याची छक्के पंचेच कळत नाही. ते येडं म्हणून पेढा खावा, ते काय पण चालू तुम्ही, कारण ते मला जमतच नाही. सिरियस सांगते मी, खरं खरं बोलणार. तुम्हाला लोकांना नाही आवडलं की तुम्ही मला हरवणार. तुम्ही तरी बेने कुठे चांगले आहेत. पगार झाला तेव्हा ह्यांचा पगार झालाय, हॉटेलला नाचतंय व हे. तुमचा पगार झाला का? यूट्यूबचा पगार आमचा 25 तारखेपर्यंत होतो. 21 ते 25 मध्ये आमचा पगार होतो. तर आमचाही पगार झालेला आहे. यूट्यूब फेसबुक आम्हाला सगळं पैसे देतं. आणि प्रमोशनवाले तर बाबा आम्ही ॲडव्हान्स घेतो. सातारकर थंड घ्या की. आम्ही थंड नसतो घेत. तुला जवळ कुठली लोक आवडतात, सातारकर की पुणेकर? मला असं काही नाही, मला कुठची पण लोक आवडतात. जी माझ्याशी चांगली ती चांगली. नाही, सातारची लोक पण काय डेंजर आहेत, एकदम डेंजर. तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असते. तुम्ही ऐकून दमला का? तुझा पगार झाला? हो, माझा पगार झालाय, मस्त जेवलीये मी. किती पगार होतो? तुझा जेवढा महिन्याचा पगार असतो ना, तेवढा माझा 1 दिवसाचा असतो. मग आता तू कॅल्क्युलेट कर. पाकिस्तानची लोक येतात का तुझ्या लाईव्हला? येत असतील. इकडे टिकटॉक चालू आहे त्यामुळे टिकटॉकवर ते येतात. बिग फॅन मॅडम. अरे आला आमचं हे कवळा माल आला आमचा. ही एक सिंगल. ज्योती खूप मस्त दिसू लागली तू. हा रे, मग चांगला फिल्टर शोधलाय मी. तू सुखात आहेस तिकडे? हा, मग मी कुठेही गेली ना, कोणत्याही मला देशात पाठवा, मला आनंदी राहायचं कळतं. मग मला सजेशन हवंय. पेज क्रिएट दे कविता. तू अरे यूट्यूब ते आपलं हे चालू कर फक्त आहे ना. ते फेसबुक आणि यूट्यूबवरती तुला सॉंगचं कॉपीराईट्स येऊ शकतं. नगरचा मावा भेटतो का इकडे? मावा मला नाही वाटत इकडे भेटत असेल, पण ना अजमानला काय पण मिळतं. मग अजमानला कोणता तरी वेगळा बंगाली बाबाचा मावा भेटत असणार. हे असं तुम्ही जो नगर बिगरचा बोलाल स्पेसिफिकली, आणि हा मावा बनतो कसा त्याची रेसिपी पण माहीत नाही. इकडची काहीतरी बंगाली लोकांची, बांगलादेशी लोकांची असणार माव्याची रेसिपी. काय माहिती का कसा लागतो मावा आपल्याला माहीत पण नाही, आपण खाल्ला पण नाही. त्यामुळे मी त्याच्यावर काय असं एकदम प्रॉपर तुम्हाला काही कमेंट पण नाही करू शकत. पण तुम्ही मावा लवर असाल तर तुमचं कसं व्हायचं इकडे आल्यावर? तुम्हाला तोंडात टोबरा भरून राहायची सवय असेल तर इकडे तर रस्त्यात थुकलं तर फाईन भरून तुमचा जीव जाईल. तुम्ही तर येऊच नका अजिबात. एकदम टपोरी बोलतेस तू. हा, मग काय सोजवळतेचं रूप घेते मी आणि बसते. सोजवळतेचं रूप घेऊन बसली असती ना तुमच्यासारखीच माझे पण आतापर्यंत 100 फॉलोअर असते. हे सोजवळता काही चालत नाही इकडे सोशल मीडियावरती. तुम्हाला कोणा एकदम असं अप्सरा काय आली काय नाही झालं तिकडे. ज्योती तुला काय काम नाही वाटतं आज? अरे बावळट, हे माझं कामच चालू आहे. ह्यांना नाही, हे मंदच लोक आहेत, त्यांना कळतच नाही नापास कुठचे. मला तर वाटतं शाळेमध्ये प्रत्येक विषयात नापास झालेले आहेत, कुत्र्यासारखा मार खाल्लेला आहे. ह्यांना काही कळतच नाही. काही 5 प्रश्न विचारतात. ह्यांना किती वेळा सांगते मी, हे माझे हे तुम्हाला कळतं. मी लाईव्ह येते तर मी काय टाइमपास चाललाय माझा? आता हे लाईव्ह मी शेअर करणार, मग डॉलर कमवणार.
येडे तुम्ही लोक, तुम्हाला कळत नाही, स्ट्रॅटेजी कळत नाही माझी. मी तुम्हाला सगळं सांगते पण बघा. अगं पगार किती आहे सांग, तुझा किती पगार आहे ते सांग. तुझा एका दिवसात, माझा एका दिवसाचा पगार तुझा महिन्याचा पगार आहे, हे लक्षात ठेवा. तर तू कॅल्क्युलेट कर. मी येणार आहे तिकडे, या या आणि गर्दी करून टाका सगळ्या दुबईमध्ये. हाऊ रूड. येस, आय एम रूड ओनली. अनफॉलो करून टाका मला. थोड्या दिवसाने माझ्या तुमच्या डोक्यात जाईल. नाही तर मी 10वीला किती मार्क्स होते तुला? 67% होते मला. तू भारतात कधी येणार? जुलै ऑगस्ट. तुझ्यामुळेच सगळे वेडी झाले आहेत. असं काही नाही, सगळे आधीपासून येडे होता तुम्ही लोक. माझा तर 1800 दिरहम पगार आहे. आईला लय कमी आहे रे. काय काम करतो तू? पगार वाढव, 2 वर्षाने जॉब चेंज कर. 1800 दिरहम काय एवढूस काय होतं? अनफॉलो यू, बाय. तू कुठली आहेस? मी इकडचीच आहे. छान व्हिडिओ असतात. यांचं आडनाव बघून मला शुद्ध मराठी बोलावं असं वाटतंय. ओ मी गावठी बोलत्या, चुका काढू नका माझी, मी घाटी आहे. 76 मध्ये म्हणजे 2 जण. आमची कंपनी दुबईला आहे पाहुण्यांची. मग तू आला नाहीस? पाहुण्यांनी तुला जॉब नाही ऑफर केला? मला नाही दुबईला वडापाव मिळतो का, भजीपाव मिळतो का, समोसापाव मिळतो का, असले 5-8 प्रश्न विचारायचे नाही. यूट्यूब चॅनल बघायचं. ती तिच्या घरी आहे बघ ना. हे बेन्यांना तुम्हाला काय, मी घरी चहाला पण नाही बोलवणार आहे, समजलं? मी इथे राहणाऱ्यांना बोलवत नाही, तुम्हाला कशाला बोलवते? तुम्हीच मला कधी असे दिसलं तर भेटा बाबा. गोंदावल्याला कधी येणार? यायचं आहे मला. येईन यावर्षी येईल मी. फ्रेश आहे ग ताई. ट्रेनिंग चालू आहे, 6 महिने झाले. नंतर 2.5 होईल. नंतर कधी होईल? नंतरला लय अंतर असतं. 2 वर्षामध्ये चेंज कर. 2.5 काय घेतो, जास्त घे. 3600 घे, डबल मागायचा आणि मिळतो पण डबल. एकाच कंपनीमध्ये ना डॉंकी वर्क करत नाही बसायचं, समजलं? तू गेलास 10 जण येत नाही मागे तुझ्या पोझिशनला. नवीन ठिकाणी जायचं, नवीन कंपनीत जायचं, नवीन काहीतरी शिकायचं. एकाच माकड छापकडे सारखं काय शिकत बसतोस आणि काय पगार वाढवत नाही. जे एक्स एम्प्लॉय होतात ना त्यांची व्हॅल्यू कधीच नसते कोणत्या कंपनीमध्ये. नवीन ठिकाणी जायचे, व्हॅल्यू पण वाढते. मग काय लय नाजूक बोलताय. बरेच लोक आलेत एकदम शुद्ध मराठी बोलणारे. धाराशिवला कधी आलात का? नाही. नखं खूप छान आहेत म्हणून दाखवते सारखी सारखी. नखरा का चाललाय माझा, समजून घ्या ना यार. खरं आहे ताई. हां मग कंपनी चेंज करत राहायची. तुम्ही सोडून गेला काय घंटा फरक पडत नाही कोणाला. शेजारी उसनं मागायला येते का? अरे इथे शेजारी काळी आहे का गोरी आहे ते माहीत नाही मला. इथे नाही कोण कोणाशी बोलत. असं लिफ्टमध्ये दिसलं की स्माईल द्यायची फक्त 5 रुपयाची. व्हिडिओ खूप छान असतात तुमचे. जय महाराष्ट्र. चला आता 1 तास झालं, बस झालं आता. ठीक आहे आता गुड नाईट. लाईव्ह शेअर करते मी. ज्यांनी आधीचा लाईव्ह मिस केला असेल, शिव्या कमी ऐकल्या असतील का ऐका. ठीक आहे. ॲड नाही करू शकत इकडे ना रिस्ट्रिक्शन्स असतं. मला तुम्ही खूप आवडता बघा. क्रेझी दिस पीपल आर क्रेझी. सगळ्यांवरती जादूटोना. 644 लोक ठो. सगळे पागल होणार माझ्यासाठी. सगळे यूट्यूब चॅनल जाऊन फॉलो करणार, सगळ्यांचं भलं होणार. ताई तू इथे कर. अरे घरकाम करायला पण इकडे आहे, चांगला पगार देतात. अगं थांब ना गं. नाही ग आता कंटाळा आला मला. बस झालं. माझं काय सगळं चिकन जिरवतेस का? शिव्या देतेस का? तिकडे पण देते, कोणाला कळतंय घंटा. किती दिवस झाले का दुबईला तर आता माझं 2रं वर्ष आहे. त्याच्या आधी अबुधाबीला होती. ईश्वरी सगळ्यांना हाय बोल. मी स्कॉलर गर्ल कधीच नव्हती.
काय तू काही अफवा पसरवू नको बाबा. मी स्कॉलर विलर नव्हती शाळेत. 70% म्हणजे काय थोडी स्कॉलर. तू नेपाळी दिसते. हा मी आहे नेपाळी. तुला काय प्रॉब्लेम आहे? चंपाकली. ईश्वरी कशी आहे सगळे विचारतात. बरी आहे. बरी आहे. थोडंसं खोकू आहे आम्हाला है ना. खोकू करतोय आम्ही. रूम रेंट महाग आहे का? हो इकडे रेंट आहे ग, महाग आहे. तू ना जाऊन पहिले माझे व्हिडिओ बघ. तुला रूम रेंट वगैरे सगळं कळेल. ताई खरं आहे ग. 5 वर्ष एकाच ठिकाणी होतो. चेंज केला फायदा झाला. दर वर्षाला चेंज करतो आता. हां दर वर्षाला नको, 2 वर्षाला चेंज कर. पण कर चेंज. एका ठिकाणी राहून आहे ना कोणाला किंमत नसते. सासरी पण किंमत असते का सांगा मला. का किंमत काय नसते आपली. हाय ईश्वरी सगळे बोलतात. हाय. कसे आहात सगळे? बापरे इतकी मोठी मुलगी आहे ताई तुला. काय ग बाई तू माझा व्हिडिओ बघते की नाही? मग आता माझ्या पोरीला छोटे करू. 9 इयर्सची आहे ती. माझा बालविवाह झालेला माहित नाही तुम्हाला? हे लोकांना माझं काही माहित नाही. नुसतं फॉलो केलं आहे आणि काही येऊन प्रश्न विचारतात. ईश्वरी तुझे फॉलोवर वाढवायला सांग त्यांना. फक्त 5000 फॉलोवर आहेत. 5000? हा त्यांना सांग त्यांना मला 1 लाख पाहिजेत. 1 लाख? येस. का? अरे तू सांग. थांब त्यांच्यावर जरा जादूटोना करते. आबरा का डाबरा. मला फॉलो कर तुम्ही सगळं. हा फॉलो करा सगळं. का माझी मम्मी तुमच्या घराला जाणार नाही बोलणार. फॉलो करा. चॅनल हे प्रोफाईल देते. फॉलो कर. सासरी किंमत तरी राहू तर काय नाही एवढं नाही करत बसायचं. इशू तुझा आवाज खूप गोड आहे. त्यांना बोल कालचं यूट्यूब आणि यूट्यूब चॅनलचा इशू काय आहे. लोकांचं लक्ष नाही आपल्याकडे. यूट्यूब चॅनल बघत नाहीत इशू आहे लोक. व्हेरी सॅड. व्हेरी सॅड. ईश्वरी झाली आमची सॅड. काय यार तुम्ही लोक कुठे फेडणार. पाप होतं तुमच्याकडून. नको ते चंपाकली आणि चंपक लोकांना फॉलो करता आणि आम्हाला फॉलो नाही करत तुम्ही. दिस इज व्हेरी बॅड. तिकडे उंदीर आहेत का तुला कशी जाऊन खायचेत? उंदीर आहे काय? माकड छापसारखं ना काही प्रश्न विचारतात. हे असे डोक्यात जातात माझ्या. मग मी श्राप देऊन टाकते. तू बदलू शकत नाही का? बदलू कशाला बदलू? मी काय जन्म काय तुमच्यासाठी बदलायला घेतलाय मी? प्लीज. आपली मातृभाषा मराठी आहे. हो माहिती आम्हाला. धन्यवाद सांगितल्याबद्दल. ओव्हर ॲक्टिंगचं दुकान. कोण मी? अरे यार आय लव्ह ओव्हर ॲक्टिंग. तू पण शिक ओव्हर ॲक्टिंग. काय ते चांगलं होईल तुझं. नुसती ॲक्टिंग करून घंटा कोणाचं चांगलं झालंय. ताई एवढं सुचतं कसं ग बोलायला? बोलायचं एकदाच. मनात येईल ते बोलायचं. काय होईल जास्त असतं. 4-5 लोक अनफॉलो करतील. करू दे. 50-60 फॉलो करून जातील. जे खरं आहे की ताकद ठेवतात ते फॉलो करतात मला. हो जेवण झालं. मनाची चांगली नाहीये मी अजिबात. मान तालुका. येस. तू काही दिवसांनी वेडी होणार आहे. पागल मी ऑलरेडी वेडी आहे. हे येडं आहे याला काय माहित नाही. नवीन आलंय वाटतं हे लाईव्हला. हा ऑलरेडी येडी आहे मी. पागल तुला माहित नाही. सनकी आहे मी. मग क्राईम पेट्रोल बघते मी. परत ते अशी वेब सिरीज बघते मी. त्याच्यामध्ये सगळं मी शिकली आता. असं वेड्यासारखं वागायचं. तर बघ चांगलं वागून आहे ना. तू काय दिवे लावलेत ते बघ आधी. घरात कुत्रं विचारत नसेल तुला. त्यापेक्षा वेडा वाघ. लोक तुला थोडं तर सहानुभूती दाखवतील. राहू दे येडी बिचारी करून टाकूया फॉलो. इथे ना आपली मराठी लोक आहेत ना अशीच आहेत. मराठी लोक एकदम साधी. तुम्ही बिग बॉस तर बघितलं ना तुम्ही लोकांनी. जिंकवून टाकतात ते लोक. म्हणजे साधी लोक आहेत. हा वेळेवर गोळी खाते आणि मी गोळ्या देते पण. बाई काय हा प्रकार. हो माझा असाच असतो प्रकार. सावधान विश्राम. खरंच डोक्यावर पडलीस तू. अरे विचार कर ना रताळ्या. तू मला फॉलो केलंय. तू माझं लाईव्ह बघतोय.
पण तू विचार कर, तू किती भावळतेस माझ्यापेक्षा जास्त. येडा कुठचा चंपाकली. माझी कमेंट का नाही वाचत आहे तू? अरे चांगली कमेंट कर रे. जाड झालीस तू. माझ्या पैशाचं खाते ना मी, म्हणून जाड झाली. तुम्ही जावा ना सीझन 6 मध्ये बिग बॉसला. बघते आता, वशीला लावते, लातूरला जाऊन वशीला लावते. बापरे, लोक काय क्वेश्चन करतील ना. ज्योती तू कामाला जाती का? हो मी जाती कामाला, काम धंदा करती, पैसा कमवती मी. तू पण कर काहीतरी. तू जातोस का कामाला? कामाला जाती का? तू कूल आहेस वेड्या. कमेंट वाचणार का? तुझी ताई झोप, मला झोप येते. झोप की मग तू. धरलंय का तुमचे डोळे? पण असंच रुबाबात जगलं पाहिजे. खरंच जाग बिग बॉसमध्ये. अरे तुम्ही आहे ना नुसते झडा चढवणार बिग बॉसमध्ये जा, बिग बॉसमध्ये जा. जर मला तिथे जाऊन तुम्ही लोकांनी सपोर्ट नाही केला, सगळ्यांचे नांगे मोडणार मी बाहेर येऊन. श्राप तर असं तिथूनच देणार मी, टीव्हीतूनच श्राप देणार तर मला नाही जिंकवलं तर. त्यावेळी जर इमोशनल झालं ना तुम्ही, ह्याला गरज होती, त्याला गरज होती, तो साधा मुलगा, ही ज्योती एकदम आगाऊ मुलगी, आणि मला हरवलं ना, बाहेर येऊन सगळ्यांनी नांगे. मला वोटिंग नाही केलं, सगळ्यांना घरी लाटण्याने मार, सगळ्यांचा जॉब जाणार. विचार करा मी किती श्राप देऊन येईल बाहेर जर मी बिग बॉसमध्ये गेले आणि हारली तर. सगळे तुमची सगळ्यांची वाट लागणार. अजूनही तू खरंच तरुण दिसते. अरे मग काय, खरंच मी तरुण आहे. लहान वयात लग्न झालं माझं. ज्योती हॅट्स ऑफ टू यू. आम्ही खरंच वोट करणार. तुम्ही नाही केलं तर श्राप घेणार माझा, आणि वोट केलं आणि मला विनर बनवलं तर तुम्हाला सगळ्यांना पुण्याचे मार्ग, पुण्याचं म्हणजे तुम्हाला ना कोणतं देवस्थान करायची गरज नाही. ज्योती, तुम्ही ज्योतिर्लिंगासारखं असं सगळं तुम्हाला देवस्थानाचं सगळं सुख मिळणार. चला आता बस झालं. इतने में इतना हिच मिलेगा. नकं खाऊ नको. अरे नाही खाते नकं, नुसतं असं असं करते. खोटी नकं ती. काय खायची मेल्या प्लास्टिकची. पैसे दिलेत बाबा. किती वयात लग्न झालं? 18 वर्षात. डायरेक्ट स्वर्गात एंट्री. मग काय भेंडी, मी एवढं तुम्हाला लोकांना ब्लेसिंग्स देईल ना, तुम्ही बोलाल की यार असे कोणते ग्रह माझे फिरले की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं झालं. कारण माझी ब्लेसिंग्स, सिरियसली सांगते मी, खूप माझे जे चांगले लोक आहेत ना, मी त्यांना एवढी ब्लेसिंग देते ना. आले लंकेश्वर फॅमिली आली. कोण आहे ग? जीजू आहे का तू आहे? तू लय आगाव आहेस. हां मम्मी हायच आगाव. बिग बॉसच्या घरामध्ये पस्तावा होणार नाही तुला. यार बिग बॉस डेंजर पण आहे ना यार. माझं प्रॉब्लेम आहे, मी खरं पण लय बोलते ना. कधी बिग बॉसला बोंबलून काय गेली मी कोणाला, मी तिथे कोणालाच काय बोलली तर. मी आहे ग. अच्छा तू आहेस काय ग? काश्मीर झालं का तुमचं? आला का परत गरमीत? नरकात न जाता स्वर्गात. यू आर टू क्यूट. हे बघितलं क्यूट किती. मी आता ओरडली बघा, श्राप बीप दिले, काय फरक नाही. सगळे हिप्नोटाईज क्यूट ब्यूटच्या कमेंट करतायत मला. येडे झाले सगळे. एवढं नशीब पलटी कसं झालं? हां तुम्ही लोक एकदम म्हणजे मी जिंकली ना, तुम्हा सगळ्यांची लॉटरी लागली. समाजकार्य पण करतात तिकडे. जाणार आहे आता मी उद्या एका इव्हेंटला. समाजकार्याचंच इव्हेंट आहे. छोटासा व्लॉग बनवेल मी. दुबईत हवा फक्त तुझीच. मग काय आलो बाई. सारखं तिथे जावं बर्फात बोंबल्याला. इकडे या वाळवंटात. कशी आहेस? मस्त मस्त. माझ्या बायकोचं नाव पण ज्योती आहे. चांगले. ज्योती बने ज्वाला. हाऊ इज युअर बेबी? शी इज गुड.
मला तुम्ही फार आवडता. बघितलं, वेडे झालेत सगळे. तू जिंकलीस की ज्योती, काय आमची ज्योती जिंकली, काय बोलतो यार, तू जिंकलीस की आमची ज्योती जिंकली. अच्छा अच्छा, तुमच्या बायकोचं पण नाव आहे का? कशी आहेस ताई, तुझे व्हिडिओ खूप छान आहे, मला तुम्ही खूप आवडता. बघा, फक्त टोमणे मारते मी तरी क्रेझी आहे ते लोक माझ्यासाठी. अजून काय पाहिजे तुम्हाला? इट्स अ बेस्ट टॅलेंट आय हॅव. ओरडायचं आणि येडं करून टाकायचं फॉलोअर्सला. ज्योती, तू पहिल्यापासूनच अशी बोलते की रील्स बनवायला लागली? तर मी पहिल्यापासूनच अशी बोलते, पण मी फक्त जवळच्या लोकांनाच माहीत होतं की मी अशी आहे. तू जरा जास्त शहाणी आहे. अरे याड्या, मी 1.5 शहाणी आहे. हा काय, तू काय बोलतो मला शहाणी? मी 1.5 शहाणी आहे. काय ईश्वरीच्या बहीण भावासाठी प्रयत्न सुरू आहेत का तुमचे? नाही बाबा, आम्हाला इस्टेटीमध्ये होणार असं ते दुसरं भागीदार नको आहे. ठीक आहे. तुझी झेरॉक्स कॉपी आहे का कुठे? नाही. क्रूजवरती ड्रेसिंग एकदम कडक. मग काय, फुल शायनिंग मारायची. यू हॅव अ नाईस सेन्स ऑफ ह्युमर. थँक्यू. बघा, तुम्ही सगळे असे एकदम, सगळ्यांनी वोटिंग दिलं पाहिजे फक्त मला. अरे तुम्हाला ना सिरियसली सांगते, अजून श्राप घ्यायचे नसतील ना माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा. तुझे टोमणे ऐकून बायको पण टोमणे देते आता. दुबईत विमल नाही मिळत. ज्योती, तू खूप छान आहे ग, मला आवडते. प्लीज माझं यूट्यूब चॅनल फॉलो कर. गोल्डचा रेट का सांगत नाही? कारण दरवेळी बदलतो तो. आता ते इंडियामध्ये आणि इकडे पण सेमच आहे रेट, काय एवढा हे नाही आहे. चुकून गोड बोलू नको, अनफॉलो करतील. ज्योती, ईश्वरी कोणावर गेली आहे? पप्पावर की तुझ्यावर? ती सेम पप्पासारखी आहे, सेम पप्पा. पप्पा आणि माझी सासू, सासू आली आहे माझ्या पोटाला. पण घंटा त्यांचं काहीच चालत नाही माझ्या पुढे. माझ्या नवऱ्याचं नाही चालत, तर पोरीचं काय चालणार आहे? सगळे वशमध्ये आहेत माझ्या. गायछाप मिळते का? मग मालपाणीची, हे काय असतं मालपाणी? काय माहीत, मिले कसलं काय खातात, कशात काय मिक्स करून, काय माहिती. तू खूप छान बोलते. बघा, तुम्ही तारीफ आहे का? तुम्ही फक्त तारीफ आहे का? दुबई फाटा पण आहे का? असणार अबुधाबी आणि दुबईच्या मध्ये. तू, अरे मी बालिश आहे आणि तू धगुरडा होऊन काय उखाडलंस? हा, मंत्री का संत्री का कोणता PM झालास ना? खरे तर एक नंबर. मग काय, ते तर करायलाच पाहिजे. त्यासाठी जन्म घेतलाय मी, नखरे करायला जन्म घेतलाय मी. वादळात येतो जसा जोरदार वारा, ज्योतीचा लूक नुसता आ रा 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 रा. फुलं बघितलं, 4 वेळे लिहितात लोक खाली. ज्योती, नेक्स्ट ट्रिप आमची दुबईला आहे, येतो तुझ्या इकडे. काय वैतागशील उगाच? नाही नाही, कशाला वैतागते मी? नाही वैतागणार, या तुम्ही. फक्त पोरं रडली की बदडणार चांगलं मी. आपल्याला रडकी पोरं आवडत नाहीत. ते पोरांना तू इंजेक्शन देऊन आण, नाही तर अप्पू बिप्पू घाल खायला, झोपायचं. रडायचं अजिबात नाही. रडलं की मग आ रा 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 फटका. एकदम मम्माचं ऐकायचं. मला रडणारी पोरं आवडत नाही, फक्त माझं ऐकायचं बस. बाकी तू ये बिंदास इकडे, व्लॉग बनवू आपण. नाही माहिती रे बाबा मला, आता तुम्ही वेगळे दिसता. चला आता बस झालं, तर खरंच बस झालं आता. मी खरंच चालली, बस. खूप वेळा खरंच बोलली मी. नवरा ताटाखालचं मांजर असेल? नाही बाबा, नवरा पुण्याचं आहे ते बेनं. ते कसलं ताटाखालचं मांजर? पण ते मला हर्ट नाही करत बाबा. त्याला माहिती आहे ना, खायचं प्यायचं आपल्याला, घरात राहायचं आहे. मी खुश तर तो खुश, मीच खुश नाही तर तो कसा खुश राहणार सांगा मला. तिकडं महिला मिसरी लावतात का? अरे मेला, इकडे मिसरीच मिळत नाही. नको ना जाऊ.
हे बघ, यांना लाज आहेत का बघ. नको ना जाऊ. नाही नाही, बस झालं आता, जास्त झालं आहे. तो 1 तासाच्या वर झालं आहे. मला परत हाच सेम व्हिडिओ मला फेसबुकला टाकायचा आहे. आता डाउनलोड करणार मी. सासू लय वैताग देते. कोणाची? तुझी? तू काय, तुम्ही लोकांनी ना लाडवून ठेवले हे सासू सासऱ्यांना आणि बाकीच्यांना सगळ्यांना. काय लाडवून बिडवून ठेवायचं नाही. जे असेल ते बिंदास बोलायचं. नाही आहे चांगली वागत तर तोंडावर बोलायचं. ते वैताग द्यायला तू तिला सहन करते म्हणून ती तुला वैताग देते. लव द वे यू स्पीक. असंच बोलायचं ग बिंदास्त. परत कधी येणार लाईव्ह? मी सांगत नसते मी कधी येणार परत. अचानक असंच यायचं. नॉट एव्हरीबडी कप ऑफ द टी. अगं बोलायचं ग, काय नाही होत. काय होणार जास्तीत जास्त? तुला पाप लागेल नाही तर पुण्य लागेल. मन साफ ठेव आणि बोल बिंदास्त. बस आजचा मंत्र. बोला. काय होणार जास्त जास्त? लोक भांडतील, कमी बोलतील. काय करायचं तुला? नाही बोलतात नको बोलू ते. ठीक आहे, चला काळजी घ्या, आराम करा, सुखी राहा. आणि ज्यांनी ज्यांनी मला यूट्यूबला फॉलो केलं आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे माझा. तुमचं सगळ्यांचं चांगलं होऊ द्या. मार्च एंडिंग नंतर तुमचे पगार वाढू द्या. आणि नुसतं फॉलो आणि सबस्क्राईब करू नका, व्हिडिओ बघा पण, म्हणजे अजून तुमची प्रगती चांगली होईल. मी ज्योतिष आहे, माझं ऐका. माझी जीभ काळी आहे. मी तुमच्यासाठी चांगलं बोलणार जर तुम्ही माझं चांगलं ऐकलं तर. ना ऐकलं मग चालू झाली तुमची 7:30 चालू झाली. ठीक आहे, तर आपापल्या 7:30साठी तयार राहा. ओ ओ ओ ओ ओ अगं बाई, दौरा इकडे कुठे आमच्या जायच्या टायमिंगला आलाय. लाव आता सासू सुनेंमध्ये भांडण लाव. आणि तू काय सुधरू नकोस पण. बायकोची बाजू घेतल्या कशाला होते सासू सुनेत भांडणं? हे असे श्रावण बाळांची तर अजिबात लग्नच नाही झाली पाहिजे. ही श्रावण बाळ आहेत ना, ह्यांनी ना असंच कुवारा राहावं आयुष्यभर. बाल ब्रह्मचारी बना. माकड छापटूचे डोक्यात जातात माझ्या, रडके नुसते. बाय सगळ्यांनी, काळजी घ्या. आणि मी सांगितलं ते ऐका. आत्ता पुण्याहून आलोय एसटी पळवत. काय लबाड माणूस आहे. एसटी पळवत तुम्ही नाही आला, तुम्ही नुसतं धडाम बसला असाल घंटी वाजवत आणि काय पळवत आला. ड्रायव्हरने पळवली, तुम्ही नुसता बसला आणि धडाम झालंय तुमच्याबरोबर. तुमचं तर काय बाई आजकाल नुसतं पुणे कोल्हापूर. पोरीने तिकीट विकीट देता का फ्री? दादा बोलेल तिला तर मला वाटतं तुम्ही एक्स्ट्राच घेत असाल. अतिशानी आहेस ग तू. हा मग 150 आहे मी. चल नी महामंडळ. हो, लालपरीचे आपले हिरो. केव्हा येतेस मुंबईला? येणार. मी यायच्या आधी सांगणार, घाबरू नका. ब्रँड्स असतात ना बरेच, मला यायच्या आधी मी सगळीकडे खबर देते मी कधी येणार ते. ब्रँड बरोबर कोलॅबरेशन असतं ना. हसली की फुकाट. वा, हे आपलं चांगलं आहे. मग काय, अशाही हाफ तिकिटी पोरींना आणि बायकांना. हसली की फुकट. आणि दादा बोलली की मग जास्त लावायचे ना चार्ज. नाही तर उतर चल खाली उतर. नाही जागा एसटीत. तुझ्या नवऱ्याची पूर्ण सॅलरी तुला बदाम खाऊ घालण्यातच जात असेल. नाही ना, बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड सगळं पडलंय. खायचंय मला. हसी तो फसी. मग काय, हे कंडक्टर पण शहाणं नाही आहे. आपल्या इंडियामध्ये जुगाड चालतं. इथे मेलो कोणाला हसा नाही तर काही करा. रूल ब्रेक केला फाईन बसणारच. तुमच्या नरडेला इथं इकडे वशिलात चालत नाही दुबईला. तू हस नाहीतर बोंबलत बस. पैसे भरायचेच आहेत तुला. इथे हसून बिसून काय नाही चालत बाई. इकडे लय बेकार. म्हणून तर बोले ना, किती छान दिसत असशील तू, आणि जर तू काही चुकी केली तर फाईन बसणार. फोटो सकट डायरेक्ट.
मॅम माझा नंबर, हे बाई अशी येडपट लोक आहेत ना, नंबर स्वतःचा पाठवत आहे. मी आहे ना आता हा नंबर स्टोरीला ठेवते, तुम्ही टॉयलेटवर लिहून या. कशाला ही पोरं मला नंबर देतात ना, मला कळत नाही. तुझ्या हसल्यावर डिंपल पडते ते खूप छान वाटतं. इथे पडते मला. थँक्यू, धन्यवाद. चला आता बाय, खरंच बाय. आता खूप झालं, आता बाय. राम राम फ्रॉम लातूर. लातूरकर नमस्कार. बडबडी क्वीन. मला परवाच बसची फाईन बसली आहे. हां मग यार, इकडे लय पैसा जातो फाईनमध्येच. घर लूट जाएगा तेरा, बर्बाद हो जाएगा तू. बाय, काळजी घ्या. 500 लोक लाईव्ह आहेत, पटापट जावा. DT ज्योती सावंत टाकायचं आणि तिथे माझी ID आहे. हॅशटॅग खरंच टाकलं ना, मी तुम्हाला सगळीकडे मिळेल, सगळीकडे. इंस्टाग्राम, फेसबुक, गूगल सगळीकडे मिळेल मी. ठीक आहे, फॉलो करा मला, पुण्य कमवा. नको जाऊ, थांब थोडं. ह्यांना काही लाजा उरलेल्या नाही आहेत. ठीक आहे, बाय. बघा खाली असे जे लोक नंबर पाठवत आहेत त्यांचे स्क्रीनशॉट काढा आणि ते नंबर तुम्ही टॉयलेटवर लिहून या. त्यांना कळतच नाही आहे की सोशल मीडियावर असे नंबर द्यायचे नाहीत. गुड नाईट, टेक केअर. आता खरंच बाय, खरंच बाय.